आता अभिनव वाग्विलासिनी ची चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिडिम्या आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तरी तो वाचस्पतीसी करी प्रबंधू होडा आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरावी माते। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या गाथ्याचं विवेचन आपण या ठिकाणी पाहत आहोत। देवडीकर प्रतिप्रमाणे 453 क्रमांकाचा अभंग इथून पुढे शिवेला प्रारंभ होत आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपलं जीवन हे आपण परमात्म्याच्या स्वाधीन केलेलं आहे। त्यामुळे या जीवनाची गती किंवा अधोगती काय करायची आहे, ज्याला जीवन समर्पण केलेलं आहे तो पाहून घेईल, हा भाव प्रकट करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय 4 प्रकारचे दृष्टांत प्रस्तुत अभंगातून देतात। प्रथम दृष्टांत आहे, जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही। सुख दुःख जे जे काही हे धर्म त्या बालकावरती येणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती त्याला प्राप्त होणारे सुख दुःख बालकाचे वर्म जननी जाणे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे बालकावरती येणारे सुखदुःखाचे हे जे वर्म आहे ते कसे निवृत्त करायचे हे जननी जाणे, ही त्या बाळाची आई ही जाणत असते। दुसरं उदाहरण देतात, अंधा पुढे जेणे दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे। पुढील उदाहरण देत असताना तुकोबाराय सांगतात की रस्त्याने एखादा आंधळा व्यक्ती चाललेला आहे, त्याला रस्ता ओलांडायचा आहे, भरधाव वेगाने गाड्या चाललेल्या आहेत आणि एखाद्या व्यक्तीने मी तुम्हाला रस्ता क्रॉस करून देतो, पलीकडे नेऊन सोडतो असं सांगितलं आणि त्याचा हात हातात घेतला। आता त्याला सन्मार्गाला लावायचं आहे का त्याला एखाद्या खड्ड्यात नेऊन पाडायचं आहे का गाडीला धडकायचं आहे, हे तो मार्ग जाणवणारा दाखवणारा जो व्यक्ती आहे हे त्याच्यावरती अवलंबून आहे। अंधा पुढे जेणे दिधला आधार, पुढे आंधळ्याला ज्याने आधार दिलेला आहे त्याचा हा विचार तोच जाणे, याला योग्य मार्गाला लावायचं आहे की नाही त्याचा विचार मात्र तो पाहून घेईल। तिसरं उदाहरण देतात, शरणागता जेणे घातले पाठीसी, तो जाणे तेविषयी राखो तया। जेणे शरणागता पाठीशी घातिले, ज्याने शरणागताला आश्रय दिलेला आहे। पूर्वी युद्ध होत असत आणि त्या युद्धामध्ये पुढील शत्रू जर शक्तिहीन झाला आणि त्याला कळून चुकलं की आता आपण संपणार आहोत, तेव्हा तो शरणागती पत्करत असे। आणि मग ज्याने शरणागती पत्कारली किंवा युद्ध चालू होणार आहे, 2 पक्ष समोरासमोर उभे आहेत आणि अशा समयी पुढच्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्याला पुढचा पक्ष जड आहे किंवा त्या पक्षामध्ये धर्म आहे, आपण त्या पक्षाकडे जावं, हा विचार उत्पन्न होऊन जर पुढच्या पक्षामध्ये एखादा व्यक्ती गेला तर मग त्याचं संरक्षण कसं करायचं त्याची जबाबदारी त्या पुढच्या पक्षातल्या ज्याला शरणागती पत्कारली आहे ज्याची, त्याच्यावरती ते येऊन जातं। रामायणामध्ये प्रसंग घडतो, बिभीषणाला कळून चुकते की आपल्या भावाचा पक्ष हा अधर्माचा आहे, यांचा विजय होणार नाही, आपण धर्माचा साथ दिली पाहिजे। म्हणून ज्या वेळेला बिभीषण महाराज आपल्या भावाचा पक्ष सोडतात आणि रामचंद्र प्रभूंच्या पक्षामध्ये जातात आणि मग युद्ध चालू होतं। कालांतराने युद्ध करण्याकरता कुंभकर्ण येतो आणि युद्ध रणभूमीवरती कुंभकर्ण आल्याच्या नंतर कुंभकर्ण म्हणतो ते तपस्वी जे पोर आहेत ना 2 राम आणि लक्ष्मण, त्यांना मी नंतर पाहून घेईन, पण सुरुवातीला कुऱ्हाडीचा दांडा गोताळा काळ जो माझा भाऊ आहे बिभीषण जो फुटीरवादी झालेला आहे, पहिला त्याचा समाचार मला घेऊ द्या। म्हणून तो अतिशय त्वेषाने ज्या बाजूला बिभीषण महाराज आहेत त्या दिशेने आक्रमण करतो। त्यावेळेला रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात की हे लक्ष्मणा, आपले प्राण गेले तरी चालतील, परंतु आपल्याला जो शरणागत झालेला आहे ना बिभीषण, त्याचे प्राण मात्र वाचले पाहिजे।
आणि शरणागत जो झालेला आहे त्याचं संरक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराज सांगतात तिसरं उदाहरण देऊन, जेने शरणागता पाठीशी घातिले, ज्याने शरणागताला पाठीशी घातलंय म्हणजे ज्याला आश्रय दिलाय, तो जाणे तेविषयी राखो तया, तो तया जाणे राखो. त्याचं संरक्षण कसं करायचं आहे, त्याचं संरक्षण करायचं का नाही हे ते पाहून घेईल. चौथं उदाहरण देतात, काशे लागे तया न लगती सायास, पोहणारा त्यास पार पावी. जो काशेला लागला म्हणजे दोघं जण पोहायला गेले, एकाला पोहता येत होतं, एकाला पोहता येत नव्हतं. मग ज्याला पोहता येत नव्हतं तो म्हणला, मला नाही पोहायचं, मला पोहता येत नाही, इंद्रायणीला पूर जास्त आलेला आहे, मी बुडून जाईन. दुसऱ्याने सांगितलं, मला चांगलं पट्टीचं पोहता येतं, मी तुला पोहायला शिकवतो, चल आपण पलीकडल्या तीराला जाऊ. मग आता जो काशेला लागलाय पलीकडे कसं जायचं याची जबाबदारी त्याची नाही आहे. जो काशेला लागलाय तो पलीकडे पोहोचणारच आहे. मग ज्याने आश्रय घेतलेला आहे, काशेला जो लागलेला आहे, त्या काशेला लागलेल्या व्यक्तीला इंद्रायणीच्या मध्यभागी गेल्याच्या नंतर बुडवायचं आहे का पहिल्या तीराला सुरक्षित घेऊन जायचं आहे, ही जबाबदारी कोणाची आहे? ज्याच्या काशेला जो पोहणारा लागलेला आहे त्याची आहे. काशे लागे तया न लगती सायास, जो काशेला लागला पोहण्याचे सायास कष्ट त्याला मात्र होत नाहीत. पोहणारा त्यास पार पावी, जो चांगला पट्टीचा पोहणारा असतो, जाणकार पोहणारा, तो आपल्या काशीला लागलेल्या व्यक्तीला पहिल्या तीराला घेऊन जातो. हे 4 उदाहरणं त्या पद्धतीने शेवटी सिद्धांत सांगतात. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती. तुकोबाराय म्हणतात की मी माझं जीवन विठ्ठलाच्या हातामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे दिधला त्याची गती तोची जाणे. तुका म्हणे जीव विठ्ठलाच्या हाती दिधला, इथं स्वल्पविराम. मी माझा हा जो जीव आहे हा विठ्ठलाच्या हातामध्ये दिलेला आहे, त्यामुळे माझी सद्गती करायची का दुर्गती करायची का पुन्हा या मनुष्य जन्मामध्ये घालून मला पुनरपी जननम पुनरपी मरणम या भोवऱ्यामध्ये फिरवायचंय, त्याची गती तोची जाणे. त्याला काय करायचंय तो पाहून घेईल. नका वाटू मन विधी निषेधासी, स्मरावा मानसी पांडुरंग. खादलिये अण्णा माशी बोलू नये, आघवीची जाळे एका घासे. जोडी होती परी ते बहु कठीण, करिता जतन सांभाळावे. तुका म्हणे येथे न मना विषाद, निंबे विन व्याध तुटू नये. नका वाटू मन विधी निषेधासवे, विधी निषेधासी. तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जे काही विधिनिषेधाचं जास्तच पालन करतात, सोहळं ओहळं जे पालन अतिशय प्रमाणामध्ये करतात, म्हणजे त्याची पराकाष्ठा करतात, थोडक्यात ओव्हर ॲक्टिंग करतात त्याची, त्याचा विचार सांगतात की हे जे विधिनिषेध जो आहे ना, सांभाळून घ्या, रिमिक्स प्रवचन होणार आहे. अर्धी मराठी, अर्धी हिंदी, अर्धी गावाकडली, अर्धी इकडली. इथं बसल्याच्या नंतरच कळतं काय होतं ते, खाली बसून कळत नाही. खाली बसलं ना पुढच्या व्यक्तीला वाटतं ह्या शब्दाचा अर्थ असा करायला पाहिजे होता. आतापर्यंत मलाही तसंच वाटत होतं, आता बसलोय ना, आता अनुभव आलाय काय होतंय ते. वे पथोष्ट शरीरे मे, प्रत्यक्ष अनुभव आलाय आता. चला, तुकोबाराय म्हणतात नका वाटू मन विधी निषेधासी. जास्त विधीचा आणि निषेधाचा विचार जास्त करू नका. बाबा पाठामध्ये एक उदाहरण सांगत असतात. काशीमध्ये एक महात्मा गंगेवरती स्नान करण्याकरता गेला आणि स्नान करत असताना आचमन घेतलं, पाणी आचमन करण्याकरता हातात पाणी घेतलं आणि ते केशवाय नमा माधवाय नमा डोळे झाकून म्हणला, आचमन केलं आणि ते घोड घेतल्याच्या नंतर गटकन गिळून टाकला आणि गिळल्यावर मग त्याच्या लक्षात आलं आचमन करत असताना पाण्यामध्ये एक भाताचा शीत गेला. आता हा कुठून आला त्याचा तो विचार करायला लागला. स्नान सोडून दिलं आणि हा भाताचा शीत कुठून आला हे पाहत ते वर गेला. वर गेल्याच्या नंतर पाहिलं एक स्त्री महिला तिथं भांडे घासत होती. त्याच्या लक्षात आलं नक्की हिच्याच पात्रातला हा भाताचा शीत खाली आलेला आहे. मग तो त्याला विचारणार होता की हे भाताचं शीत कुठून आलं, तुम्ही कोण आहात, कोणत्या वर्णाचे आहात, वर्ण धर्माश्रमाचं पालन करता की नाही, असं तिला तो विचारणार होता. पण तेवढ्यामध्ये त्या बाईला असं वाटलं बरं झालं सकाळी सकाळी हा महात्मा आपल्याला भेटला. त्या बाईने त्या महात्म्याला विचारलं, बाबाजी बरं झालं सकाळी सकाळी भेटले, एक प्रश्न विचारायचा आहे म्हणे. मी आहे मुसलमानाची आणि माझा पती आहे हिंदू आणि आम्हाला एक मुलगा झाला आहे, आता त्याचं नाव रहिमान ठेवू का हनुमान ठेवू? त्या महात्म्याने सांगितलं ते रहिमान आणि हनुमान ते जाऊ दे, मी तिकडे मातीत, आता तू मला सांग मी जाऊन घेऊ का पळून घेऊ? तुकोबाराय म्हणतात नका वाटू मन विधी निषेधासी. विधी काय आणि निषेध काय याचा विषय सोडून द्या. स्मरावा मानसी पांडुरंग, मनामध्ये परमात्म्याचं चिंतन करा. कारण जो मनाने परमात्म्याचं चिंतन करतो त्याचं मन शुद्ध होतच आणि शुद्ध झालेल्या मनामध्ये परमात्मा येऊन वास करत असतो. तयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. मन शुद्ध झालं की त्यामध्ये परमात्मा येऊन राहत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात
विधी काय आणि निषेध काय याचा जास्त विचारामध्ये पडू नका. मानसी पांडुरंग स्मरावा, आपल्या मनाने परमात्म्याचं चिंतन करावं, त्याचं स्मरण करावं. खादलिया अण्णा माशी बोलू नये. एखादा व्यक्ती जेवायला बसला, आता 2-3 वेळा हे उदाहरण झाले म्हणून मी जास्त सांगून पुनरावृत्ती करत नाही. मच्छी चूस काय, मच्छी चूस, मक्खी चूस, बर. असा एक व्यक्ती जेवायला बसला, गुलाबजामची पंगत, 50 गुलाबजाम खाल्ले आणि इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून अजून एक खायला गेला, पण तेवढ्यामध्ये त्या गुलाबजाममध्ये एक माशी घोटाळली त्या पाकात. त्याला असं वाटलं हे जर टाकून दिलं तर हा गुलाबजाम वाया जाईल ना, तसाच खायला लागला. तुकोबाऱ्या म्हणतात खाऊ नये. खादलियांना भरपूर खाल्लं आहे आणि पुन्हा जर खायला गेला त्या माशीला तर माशी बोलू नये. मासी आपण पे गिळवी, पुढीला ते वांती सिनवी. काय होईल मग? माशी बोलू नये. खादलिया अण्णा माशी बोलू नये. जेवण करत असताना शेवटच्या घासाबरोबर जर माशी आली तर ती बोलू नये, म्हणजे ती आतमध्ये घालू नये. बोळवण म्हणतात ना, तसं बोलू नये म्हणजे खाऊ नये, ती गिळू नये. आघवेची जाय एका घासे, जर खाल्ला त्याने तो घास त्या माशीसोबतचा तर अगोदर जे खाल्लेलं आहे ते सगळं घासासवे आघवेची जाय. त्या एका घासामुळं सगळं उलटीच्या माध्यमातून ते बाहेर पडेल, वाया जाईल, व्यर्थ जाईल. जोडी होते परी ते बहु कठीण, करिता जतन सांभाळावे. जोडी होते. जीवनामध्ये कधी कधी असा प्रसंग येतो, एखादी अप्राप्य वस्तू असते, ती कधी प्राप्त होईल अशी शक्यताही नसते, परंतु ती प्राप्ती झाली. परी ते बहु कठीण, परी ते जतन करिता सांभाळावे किंवा जतन करिता बहु कठीण. ती वस्तू जर प्राप्त झाली तर तिचं जतन करणं हे फार कठीण आहे. कठीण योगावनी क्षेम. ज्ञानोबर आहे 18व्या अध्यायामध्ये सांगतात ना, कधी कधी एखाद्या वेळेला एखादी अघटित घटना घडते आणि ते पद व्यक्तीला प्राप्त होतं, पण प्राप्त झालेलं पद त्याची गरिमा लक्षात न आल्यामुळे त्याचं संरक्षण व्यक्तीकडून केल्या जात नाही. नवस स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंग तो पावला नेणं शिकाई. त्या पूर्वी जे इंद्राजी बसलेले होते सिंहासनावर, त्यांच्याकडनं ब्रह्महत्या घडली आणि त्या पातकातून चुकण्याकरता ते समुद्रात जाऊन लपून बसले. आता स्वर्गाला राजाच नव्हता, मग काय करायचं? त्या स्वर्गातल्या देवतांनी सांगितलं पृथ्वीवरती नहुस नावाचा राजा आहे, 99 यज्ञ त्यांनी केलेले आहेत, एक कमी आहे. एक कमी असला मग काय झालं, या घेऊन त्याला राजा बनवा. राज्यावरती त्याला बसवलं. सिंहासनावर बसल्याच्या नंतर माऊली सांगत असतात पद आणि मद येतच असतो. मद आला आणि मग त्याला असं वाटलं स्वर्गाचा राजा मी झालो म्हणजे स्वर्गातल्या सगळी संपत्तीवर माझा अधिकार झाला. मग पूर्व जो असणारा राजा इंद्र, त्याच्या इंद्राणीवरही माझा अधिकार झाला. मग त्याने त्याच्याविषयी काम अभिलाषा अंतकरणात प्रगट केली. तिने ह्या आत्ता जो बसलेला जो नहुस राजा आहे त्याची दुष्ट भावना आपल्या गुरुला सांगितली आणि त्या बृहस्पतीला तिने विनंती केली या संकटातून मला वाचवा. बृहस्पतीने सांगितलं काय काळजी करू नको, त्याला सांग एखाद्या अशा वाहनावर बसून मला भेटायला आहे की आजपर्यंत ते वाहन कोणीच वापरलेलं नसावं. मग तिने निरोप पाठवला. याला वाटलं बरंच झालं, कामातुरानाम भयनम लज्जा. त्याने सप्त ऋषींना रथाला जोडला आणि निघाला भेटण्याकरता. पण अतिशय कामाचा वेग अंतकरणामध्ये उत्पन्न झाल्यामुळे भेटण्याची अतिशय शीघ्रता घाई झाली. त्यामुळे ते त्या संतांना म्हणू लागला, सप्तऋषींना म्हणू लागला सर्प सर्प म्हणजे वेगाने चला वेगाने चला. आणि तेवढ्यामध्ये असं म्हणतात की त्याने दुर्वास ऋषींना लात मारली. दुर्वास ऋषी अगोदरच क्रोधाचा मूर्तिमंत अवतार, त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी सांगितलं एवढा कामामध्ये तू आसक्त झालास, सर्प सर्प म्हणतो जा भुजंग होऊन पडशील. आणि पृथ्वीवर तू भुजंग होऊन पडला. म्हणजे योग आला होता त्याच्या जीवनामध्ये. 100 यज्ञ झाले नव्हते, 99 झाले होते, तरीसुद्धा तो राजा झाला. योग आला पण क्षेम मात्र त्याला करता आला नाही. जोडी होते परी ते बहु कठीण, करिता जतन सांभाळावे. तुका म्हणे येथे न मना विषाद, निंबेविन व्याध तुटू नये. तुकोबाराय म्हणतात कोणी असं म्हणाल की आम्ही हे जे कडक बोलत आहोत तुम्हाला विधी निषेधाच्या जास्त नादी लागू नका, म्हणजे हे आमचं बोलणं म्हणजे थोडंसं शास्त्राच्या विरुद्ध तुम्हाला वाटेल, थोडंसं कठोर आमचं बोलणं तुम्हाला वाटेल, परंतु मना विषाद न म्हणावा. मनामध्ये तुम्ही विषाद मानू नका, म्हणजे आमच्या बोलण्याचा तिटकारा मानू नका, खेद मानू नका. आम्ही कठीण का बोलत आहोत, का कठोर बोलत आहोत? निंबेविन व्याध तुटू नये. कडू औषध दिल्याशिवाय रोगाची निवृत्ती होत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना औषध तरी द्यावे परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. परंतु कधी कधी असं असतं ताप आल्याच्या नंतर किंवा एखादा आजार झाल्याच्या नंतर डॉक्टर कडू औषध देतात. ज्ञानोबा म्हणतात ते वरवर पाहता कडू असतं, परंतु त्याचा परिणाम जर विचार केला तर ते मात्र चांगला अमृताप्रमाणे त्याचा परिणाम होत असतो. म्हणून
सुरुवातीला जरी औषध कडू वाटलं तर त्याचा परिणाम चांगला असतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, निभे विन व्याध तुटू नये. कडू औषध घेतल्याशिवाय रोगाची निवृत्ती होत नाही. त्याप्रमाणे आमचं बोलणं जरी तुम्हाला आता प्रस्तुत वरवर पाहता कठोर वाटत असलं तरी देखील त्याचा परिणाम मात्र चांगला होणार आहे. नको होऊ देऊ भावी अभावना, याची नावे जाना बहुदोष. मेघवृष्टी येथे होते अनिवार, जिव्हाळ्या उखर लाभ नाड. उत्तम विभागे कनिष्ठाची इच्छा, कल्पतरू तैसा फळे त्यासी. तुका म्हणे जिने बहु थोडे आहे, आपुलिया पाहे पुढे बरे. नको होऊ देऊ भावी अभावना. जगद्गुरु तुकोबा परमात्म्याकडे विनंती करत असताना सांगतात की देवा, माझ्या अंतकरणामध्ये आता शुद्ध सात्विक श्रद्धा उत्पन्न झालेली आहे, चांगला भाव उत्पन्न झालेला आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, चांगला भाव अंतकरणामध्ये उत्पन्न होतो म्हणून साधिक परमार्थाला लागतो, परंतु संगदोष म्हणा किंवा पूर्वसंस्कार म्हणा कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि ते उत्पन्न झालेले शुभसंस्कार, चांगल्या वासना, चांगली भावना संघामुळे किंवा संस्कारामुळे ते परत दूषित होऊन जातात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुझी कृपी सिद्धी जावो. परमार्थामध्ये अंतकरणामध्ये उत्पन्न झालेली शुभेच्छा ही टिकून राहण्याकरता जगद्गुरु तुकोबा परमात्म्याकडे विनंती करतात की हे देवा, भावी अभावना होऊ देऊ नको. माझ्या अंतकरणामध्ये जी चांगली सात्विक श्रद्धा उत्पन्न झालेली आहे तिची परिणती अभावना होऊ देऊ नको. म्हणजे तिची अभावनेमध्ये, अश्रद्धेमध्ये तिची परिणती होऊ देऊ नको. याची नावे जाना बहुदोष. आणि जर असं घडलं, माझ्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेली शुद्ध भावना ती जर नष्ट झाली आणि त्या ठिकाणी जर अभावना म्हणजे अश्रद्धा जर उत्पन्न झाली, तर याची नावे हाच जीवनातील सर्वात मोठा दोष आहे. मेघवृष्टी येथे होते अनिवार, जिव्हाळ्या उखर लाभनाड. मेघवृष्टी जगद्गुरु तुकोबा सांगतात की जमिनी आहेत, दोन प्रकारच्या जमिनी आहेत, एक सुपीक आहे आणि एक बरड आहे. आणि पाऊस त्याचं कार्य करत असतो, परंतु ती मेघाचा वर्षाव जर सुपीक जमिनीमध्ये झाला तर मात्र त्याचा उपयोग होतो, परंतु ते जर नापीक जमिनीमध्ये, बरड जमिनीमध्ये जर त्याचा वर्षाव झाला तर त्याचा काही उपयोग होत नाही. मेघवृष्टी येथे होते अनिवार. मेघाची वृष्टी अनिवार म्हणजे पुष्कळ होत आहे, परंतु जिव्हाळ्या लाभ. जर सुपीक जमीन असेल तर लाभ होतो, आणि जर उखर जमीन जर असेल, उखर नाड, जर बरड जमिनीवर जर पाऊस पडला तर त्याचा काही उपयोग होत नाही. उत्तम विभागे कनिष्ठाची इच्छा, कल्पतरू तैसा फळे त्यासी. कल्पतरूच्या झाडाखाली एखादा व्यक्ती बसलेला आहे. कालनाथ मामाने सांगितलं की तो कल्पतरूच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर चांगल्या इच्छा करायच्या का वाईट इच्छा करायच्या हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. कल्पतरून काय घेणे देणे कल्पतरूला त्याचं. कल्पतरू खाली जशी इच्छा करू त्या इच्छा पूर्ण होतात. एक व्यक्ती बसला पण त्यांनी चांगल्या इच्छा करायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, चुकीच्या इच्छा केला. इथं भूत तर नसेल ना, आलंही खाऊनही टाकलं. तसं उत्तम विभागे कनिष्ठाची इच्छा, उत्तम कल्पतरू विभागे, चांगल्या कल्पतरूच्या झाडाखाली बसला, मग कनिष्ठाची इच्छा, चुकीच्या इच्छा जर केल्या, निम्न प्रतीच्या जर इच्छा जर केल्या, घात करणाऱ्या जर संकल्प अंतकरणामध्ये उत्पन्न झाले तर त्याचा काय उपयोग आहे. कारण कल्पतरूचा स्वभाव आहे, जशी इच्छा करू तैसा फळे त्याशी. जो जसे कल्पना अंतकरणामध्ये करेल, जशा भावना करेल तसा कल्पतरू हा फळ देत असतो. तुका म्हणे जिने बहु थोडे आहे, आपुल्या पाहे पुढे बरे. म्हणून तुकोबा म्हणतात की हे जे जीवन आहे हे कल्पतरूप्रमाणे आहे. हे जीवन जे आहे मेघाप्रमाणे आहे. म्हणून या जीवनामध्ये अल्प आहे हे जीवन. तर या अल्प जीवनाच्या माध्यमातून काय करावं. तुका म्हणे जिने थोडे आहे. हे जीवन जगणं परमात्म्याने दिलेलं हे जीवन कसं आहे, थोडं आहे. तर मग या थोड्या प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये आपुलिया पाहे पुढे बरे, या थोड्या आयुष्यामध्ये असं काही कर्म करावं, असे काही आचरण जीवनामध्ये करावं की पुढे बरे, जेणेकरून पुढं आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल असं आचरण या जीवनाच्या माध्यमातून करावं. त्यागत व मज न वजता केला, काहीच विठ्ठला मनातुनी, भागलिया आला ओबग सहज, न धरिता काज झाले मनी, देहजड झाले ऋणाच्या आभारे, केले संसारे कासावीस, तुका म्हणे गेला आळस किळस, अकर्तव्य दोष निवारले. तुकोबा आपल्या जीवनाची अनुभूती सांगतात की मला वैराग्य कसं प्राप्त झालं. कारण जीवनामध्ये परमतत्वाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर वैराग्य वाचून होत नाही. परमतत्वाची प्राप्ती ही ज्ञानाने होते आणि वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्तही होत नाही आणि झालेलं ज्ञान टिकतही नाही. विरक्ती वाचून ही
ज्ञानाशी तगणेच नाही. मग या वैराग्याच्या प्राप्तीचे अनेक प्रकार शास्त्राने सांगितले. वेद सांगतो निष्काम कर्म करा. निष्काम कर्म जर तुम्ही परमात्म्याला समर्पित केलं तर त्याचा परिणाम तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होईल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मग ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. ज्ञानोबराय वैराग्य प्राप्तीचं 15व्या अध्यायामध्ये साधन सांगतात की एखाद्या व्यक्तीला जर दोष दर्शन झालं तर त्याला वैराग्य होऊ शकतं. काय विषय रांधिली रस सोय जय जेवणारा ठावी होय तै तो टाटचे सांडून जाय जियापरी तैसे संसाराया समजता जाणे जे जय अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. स्पष्टीकरणाची अपेक्षा करू नका. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा चांगले अभ्यासू आणि श्रावक आहात. त्यामुळे फक्त मी स्पर्श करतो आणि पुढे जातो. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराजांनी वैराग्य उत्पत्तीचं तिथं एक कारण सांगितलं आहे की जीवनामध्ये जर पश्चाताप उत्पन्न झाला तरीही व्यक्तीला वैराग्य उत्पन्न होतो. आता काय ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य तयाच्या हाता त्या वैराग्याची कथा ऐक आता सांगेन आणि नंतर पुढे परिणाम सांगितलेत. चिरंजीव पद पावावयासी अनेक उपाय नाही साधकासी किंचित बोलो निश्चयसी कळावयाशी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैशी रूप नित्य मृत्यू जाणे समीप नमनी अल्पदेह सुख. म्हणजे अनुताप कशाविषयी झाला पाहिजे तेही स्वरूप सांगितलंय. नमनी अल्पदेह सुख मने नरदेह किमर्थ निर्मिला हीच होईन पुढे. तो मी विषय स्वार्थी लाविला थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार हा ऐसा अनुताप नित्य वाहता. असा अनुताप ज्यावेळेला साधक जीवनामध्ये नित्य म्हणजे पश्चाताप करत राहतो आणि पश्चाताप अग्नी त्याच्या अंतकरणामध्ये प्रज्वलित होतो त्यावेळेला त्याला वैराग्याची प्राप्ती होते. आणि वाचन करताना असं लक्षात आलं की वैराग्य 2 प्रकाराने म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतं त्याला प्राप्त होतं. अनंत जन्माच्या पुण्याईनं त्याला वैराग्य प्राप्त होतं आणि 2 जीवनामध्ये आलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून त्याला वैराग्य प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडत गेले मला त्याग करावा लागला नाही. मला वैराग्य धारण करावं लागलं नाही त्या पदार्थाचं. आपोआपच वैराग्य आलं त्या पदार्थाची निवृत्ती झाली. तो भाव जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून सांगतात. त्याग तव मज न वचता केला त्याग तव न वचता केला. हा माझ्या जीवनामध्ये घडलेला जो हा त्याग आहे वैराग्य जे आहे हे न वचता केला म्हणजे सहजच झालाय. काहीच विठ्ठला मनातून हे विठ्ठला मनातून काहीच त्याग न वचता केला की मनातून आम्हाला इच्छा उत्पन्न झाली म्हणून आम्ही वैराग्य धारण केलं आणि या पदार्थाचा आम्ही त्याग केला असं नाही. तर सहजच हा त्याग आमच्या जीवनामध्ये घडलेला आहे. कसं घडलं काय घडलं कसे कसे प्रसंग घडत गेले आणि कसे पदार्थ सुटले कसं वैराग्य झालं त्याचं स्वरूप तुकोबाराय पुढे सांगत असताना म्हणतात. भागलिया आला उबग सहज. या संसारामध्ये कर्तव्य जबाबदारी पार पाडत असताना भागलिया आणि ते जबाबदारीचे ही जे जबाबदारी जी आहे ती पार पाडत असताना भागलिया म्हणजे त्या जबाबदारी पार पडत असताना पळत असताना ते कर्तव्य कर्म करत असताना एवढा मला उबग आला मला त्याच्याविषयी एवढा त्रागा अंतकरणामध्ये उत्पन्न झाला न धरिता काज झाले म्हणे. त्यामुळे माझ्या मनामध्ये जे काही काज होतं वैराग्याचं ते सहजच प्राप्त झालं. म्हणजे संसारातल्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडत असताना कितीही जबाबदाऱ्या मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. एक जबाबदारी पार पाडायला गेलो तर दुसरी पुढी उभीच आहे. ती पूर्ण करायला गेलो तर तिसरी पुढी उभीच आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं तर एक सारायला गेलं तर एक पुढे उभं आहेच. त्यामुळे मला या संसाराचा उबग आला आणि त्याचा त्याग माझ्या अंतकरणामध्ये सहजच झाला. देह जड झाले ऋणाच्या आभारे केले संसारे कासावीस. या संसाराने तुकोबाराय म्हणतात मला फार कासावीस केलं. कसं कासावीस केलं. देह जड ऋणाच्या भारे देह जड झाले. या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी अनेक प्रकारचे कष्ट करून धावपळ करून संपत्ती कमवली पण जेवढी आणली तेवढी कमीच पडायला लागली. कितीही पाकिट येऊ द्या कमीच पडू लागले. त्यामुळे झालं काय ते कमी पडल्यामुळे मग मी ऋण काढलं. कर्ज काढून सण साजरा करण्याचा प्रयत्न केला पण ते आलेलं कर्ज फेडण्याकरता तरी पैसे पाहिजे ना. त्यामुळे ऋण काढलं पण ते देणं झालं नाही. ते चक्रव्याजामुळे काय झालं ते ऋण वाढतच गेलं आणि त्या ऋणामुळे मी दडापल्या गेलो. आणि त्या दडापल्यामुळे काय झालं माझा जो जीव आहे ना या संसारामध्ये कासावीस झाला. म्हणजे मेटाकुटेला मी येऊन गेलो हा संसार करता करता. आणि त्यामुळे काय झालं तुका म्हणे गेला आळस किळस कर्तव्य दोष निवारले. त्यामुळे आमच्या अंतकरणामध्ये अकर्तव्य दोष निवारले. त्यामुळे आमच्या अंतकरणामध्ये या संसाराविषयी किळस उत्पन्न झाली.
दोष बुद्धी उत्पन्न झाली आणि हा जो संसार आहे हा सहजच आमच्या अंतःकरणातून निवृत्त झाला, आम्हाला वैराग्य प्राप्त झालं. झाकून या करीती पेरणी, मडे झाकून या करती पेरणी, काय नाही, मडे झाकून या करती पेरणी कुणबी याची वाणी लवला हो. तया परी करी सोहित आपुले जयासी फावले नरदेह. ओटीच्या परी मुठीचे ते वाढे या परी कैवाडे स्वहिताचे. नाही काळ सत्ता आपुले हाती जाणते हे गुंती उघविती. तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. तुकोबाराय म्हणतात की हा मनुष्य जन्म जो आहे हा अतिशय दुर्लभ हा जन्म आहे. मग हा मनुष्य जन्म दुर्लभ असणारा जर प्राप्त झाला आहे तर मग याच्या माध्यमातून काय करावं जेणेकरून आपलं स्वहित होईल असं काहीतरी केलं पाहिजे. आणि ते स्वहिताकरता व्यक्तीने कितीही जीवनामध्ये प्रतिबंध आले, विक्षेप झाला तरी त्याला दूर करून त्याला सारून आपलं जे ध्येय आहे त्या प्राप्तीकरिता व्यक्तीने प्रवास केला पाहिजे हे सांगण्याकरता एका जाणकार शेतकऱ्याचं उदाहरण देत असताना तुकोबाराय म्हणतात, मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. कुणबियाची वाणी म्हणजे जाणकार शेतकरी. मडे झाकून या लवला हो पेरणी करीती. तो काय करतो, मड्याला झाकतो आणि लवला हो म्हणजे वेगाने पेरणी करतो. शेतकरी लोक उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये राबतात. मग त्या शेताची नांगरणी असेल, त्याला पाळी घालणं असेल म्हणजे आवत वगैरे फिरवणं असेल, त्याच्यावरनं उन्हाळाभर कष्ट करतात. आणि बरोबर आषाढ महिन्यामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर तो जो वापसा जमिनी होतो अगदी त्याच काळामध्ये जर बी पेरल्या गेलं तर मग काय होतं, चांगलं जोमाने पीक येतं. त्याला 16 पिकणं म्हणतात. जर पहिलाच पाऊस पडला आणि वापसा झाला आणि त्या वापसामध्ये जर बी जर पेरलं गेलं तर चांगलं बियाणं म्हणजे चांगलं पीक येतं. आणि मग असा एक शेतकरी आहे, जाणकार शेतकरी आहे, हुशार आहे, चतुर आहे. उन्हाळ्यामध्ये त्यांनी कष्ट जमिनीमध्ये केलेले आहेत आणि आता पाऊसही पडला आहे आणि नेमका वापसा झालेला आहे जमिनीमध्ये आणि सकाळी बी घेऊन सगळं ते साहित्य घेऊन तो आता पेरायला निघाला आणि तेवढ्यामध्ये त्याच्या घरातल्या एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. आता पेरायला जावं का त्यांनी त्या मेलेल्या व्यक्तीला आगळण देण्याकरता म्हणजे त्याचे अंत्यसंस्कार करण्याकरता त्यांनी स्मशानभूमी त्याला घेऊन जावं. ज्ञानोबराय म्हणतात जो जाणकार शेतकरी आहे तो काय करतो, भविष्याचा विचार करतो. जर आपण याचा शोक करत बसलो, याचा मातम जर इथं जर आपण साजरा केला तर काय होईल, आपल्याला पेरणी वेळेवर करता येणार नाही. आणि हा वापसा जर चुकला तर पुन्हा आपण पेरलं तर ते चांगलं येणार नाही. मग तो काय करतो, जाणकार शेतकरी जरी घरामध्ये माणूस मिळाला असला तर मडे झाकून या करीती पेरणी, त्या मड्याला झाकून ठेवतो आणि भविष्याचा विचार करून दूरदृष्टी ठेवून तो काय करतो, कुणबियाची वाणी लवला हो पेरणी करीती. तो जाणकार शेतकरी अतिशय वेगाने जाऊन पेरणी करतो. हा झाला दृष्टांत. तयापरी करी स्वहित आपुले जयासी फावले नरदेह. जयासी नरदेह फावले तेने आपले स्वहित करी. त्या वरच्या उदाहरणाप्रमाणे ज्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे मनुष्यदेह, त्या मनुष्यदेहामध्ये आल्याच्या नंतर त्याने आपलं स्वहित होईल म्हणजे स्वस्वरूपामध्ये प्रतिष्ठा ज्याच्या माध्यमातून होईल असं जे ज्ञान आहे किंवा वैराग्य आहे ते प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावा, दुसऱ्याकरता प्रयत्न करू नये. साधावया वैराग्य ज्ञान मनुष्यदेही करावा प्रयत्न. सांगे एका जनार्दन अनेक यत्न असेना. दुसरा त्याने प्रयत्न करू नये. कारण वैराग्य आणि ज्ञान हे केवळ फक्त मनुष्यदेहामध्येच प्राप्त होतं, इतर योनीमध्ये प्राप्त होत नाही. हा मनुष्यदेह ज्ञानाकरता आणि वैराग्य प्राप्तीकरता आहे, दुसऱ्या साधनाकरता नाही. म्हणून आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, जंतूनाम नरजन्म दुर्लभमतः पुस्त्वम ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमास्मात् परम आत्मानात्मविवेचनो स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितीर मुक्तिर्नो कोटी जन्म सुकृतही पुण्यर्विना लभ्यते. हे सगळं घडून येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. परिचित उदाहरण आहे, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. या 3 गोष्टी दुर्लभ सांगत असताना आद्य गुरु शंकराचार्य सांगतात की मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि तो प्राप्त झालाय ना तर मग कशाला व्यर्थ असणाऱ्या विषयांमध्ये किंवा संसारामध्ये त्याला गुंतून हातानेच विक्षेप निर्माण करायचा आहे. ते न करण्यापेक्षा आपलं स्वहित होईल म्हणजे वैराग्य विवेक ज्ञान प्राप्त होईल त्याकरता व्यक्तीने जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. ओटीच्या परिसम मुठीचे ते वाढे यापरी कैवाडे स्वहिताचे. स्वहिताचा कैवार घेतला पाहिजे. कसा घेतला पाहिजे त्याकरता ज्ञानोबराय तुकोबाराय उदाहरण देतात
की पेरणी करायला जात असताना कमरेला ओटी बांधतात आणि त्या ओटीमध्ये बियाणं घेऊन एक हात त्या ओटीमध्ये असतो आणि दुसऱ्या हातामधलं बी घेऊन त्याला चाडे म्हणतात. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, श्रीगुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजची उवाईले. हे रूपक ज्ञानोबाऱ्यांनी तिथे रंगवलेलं आहे. तर एक हात याच्यामध्ये आहे त्या झोळीमध्ये, त्या ओटीमध्ये, दुसऱ्या हातामधलं ते बी घेतलंय आणि चाड्यावरती ठेवलंय. आता चाड्याच्या माध्यमातून जे जमिनीमध्ये गेलं ती जमिनीमध्ये पडलं, एका बीजा केला नाश. ते जे पडलेलं आहे ते काय करणार आहे, मग भोगिले कणीस अंकुरित होऊन त्याच्या माध्यमातून पुष्कळ प्रकारचा लाभ होणार आहे. नाही कळसत्ता आपुले हात, नाही काळसत्ता आपुले हाती, जाणती ही गुंती उगविती. जगद्गुरु तुकोबारायांनी हे सांगितलं ना की ज्याप्रमाणे एखादा जाणकार शेतकरी मड्याला झाकून पेरणी करतो त्याप्रमाणे तुम्ही इतर जे तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्यात बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा परमार्थ करा आणि स्वहित प्राप्त करून घ्या, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्या. मग तुम्हाला काय करायचं ते करा. जाणकार शेतकरी अगोदर पेरणी करतो मग त्या व्यक्तीला अंतिम संस्कार करण्याकरता जातो. तसं पहिल्यांदा तुम्ही ज्ञान प्राप्त करा, मग काय करायचं ते करा. बाबा पाठामध्ये स्वामींचं एक वाक्य सांगत असतात. बाबा स्वामीजी साधकांना उपदेश करत असताना सांगायचे की पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करा आणि मग एक नाही 2-2 लग्न करा. हे सांगण्यामध्ये तात्पर्य नाही. पहिल्यांदा जे करायचे ते करा आणि नंतर बाकी काय करायचे ते करा. हे सांगत असताना असा उपदेश तुकोबारा या अभंगातून करत असताना एखाद्या साधकाने प्रश्न विचारलाय, महाराज करुणानंतर काय करायचं, आत्ताच 50-60 वर्ष वय झालं, एकदा नोकरी झाली, रिटायर पेमेंट चालू झालं की मग आळंदीत जाऊ आणि त्या पेमेंटवर मग मस्त एखादं घर घेऊ, त्याच्यात राहून निवांत परमार्थ करू ना. तुकोबारा म्हणतात नाही काळ सत्ता आपुली हाती. अरे काळाची सत्ता काय आपल्या हातात आहे काय? हा नरदेह एवढ्या दिवस टिकणारच आहे, एवढं आयुष्य आपल्याला प्राप्तच होणार आहे. हे कोणाच्या हातात आहे? मासी पाख पाखडे तव हे सरे घडो काय, क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे अजून किती दिवस हा अजून शिल्लक राहणार आहे, सारखा काळाची वाट पाहत आहे. किती क्षण भंगूर आहे हा नरदेह. नलनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित मतिशय चपलम. आद्य गुरु शंकराचार्य सांगत असताना म्हणतात नलनी दल म्हणजे कमळ आहे आणि कमळाला जे पान आहे त्या पानावरती जर पाण्याचा थेंब जर टाकला तर त्या पानावरती एवढा स्निग्धपणा असतो की ते थेंब टाकल्याबरोबर एका क्षणात ते पाणी वाहून जातं, टिकत नाही. तद्वत जीवित मतिशय चपलम. त्याप्रमाणे हे जीवन जे आहे अतिशय चंचल आहे. म्हणून पुढे करू, बघू, होईल असं जे म्हणणारे आहेत अशानं तुकोबारा सांगतात नाही काळ सत्ता आपुले हाती. काळाची सत्ता आपल्या हातावरती नाही. कधी हा हातून नरदेहाला घेऊन जाऊ शकतो. हे गुंती उगविती जाणते. परंतु ही जी गुंती आहे ना, मग हे जे जीवन क्षणिक आहे म्हणून लवकर वेग केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. आणि हा जो जन्ममरणाचा हा जो गुंताडा आहे ना, उगविती म्हणजे हे गणित लवकर सोडतात. पण कोण सोडवतात? जाणते. जे जाणते आहेत ते मात्र असं करतात. तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. मृत्यूलोकी तो शहाणा. या मृत्यूलोकामध्ये तुकोबारा म्हणतात तोच शहाणा आहे. कोण शहाणा? ज्याने लय मोठा प्रोग्रेस केला. शब्द आठवला असेल तुम्हाला कोणाचा आहे तो शहाणा नाही म्हणतात तुकाराम महाराज इथं. तुका म्हणे पाहे आपुली सूचना. आपल्या जीवनाचं हित कशामध्ये होणार आहे, काय केलं पाहिजे असा जो विचार करतो तुकाराम महाराज म्हणतात तो शहाणा आहे. राजा चाले तेथे वैभव सांगाते, हे काय लागते सांगावे त्या. कोणी कोणा येथ न मविजे फुका मानिजे फुका, कृपेविन एका देवाचिया. शृंगारिले नाही तगो येत वरी, उमटी लवकरी जैसे तैसे. तुका म्हणे घरी वसे नारायण, कृपेची ती खून दिसो येते. राजा चाले तेथे वैभव सांगाते. जेथे राजा जातो तेथे त्याच्यासोबत वैभव असतात. रावो तेथे कटक. जिथं राजा जातो तिथं त्याचा लवाजमा असतोच. हे काय सांगावे लागते? हे काय सांगावं लागतं का? जिथं राजा जातो तिथं त्याचा वैभव त्याच्यासोबत जातच असतं. ही सांगण्याची गरज नाही. कोणी कोणा इथं न माने जे फुका, कृपेवेन एका देवाची या. या मृत्यूलोकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात फुकट कोणीच कुणाला मान द्यायला तयार नाही. जर देवाची कृपा झाली तर मान प्राप्त होतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. एखाद्याला चांगलं अन्न खायला मिळत असेल पक्वान्न, देवाची कृपा समजा. एखाद्याला धन मिळत असेल, देवाची कृपा समजा. आणि समाज जर एखाद्याला मानत असेल तर तीही भगवंताची कृपाच म्हणून समजा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कोणी कोणा येथे फुका न मानिजे. फुकट या जगामध्ये कोणी कुणाला मान देत नाही. कृपेविन एका देवाची या. ज्याच्यावरती देवाची कृपा झाली त्याच्यावरतीच या जगातातले लोक प्रेम करतात. मग कोणी म्हणाल अहो ह्या जगातातले लोक प्रेम करताना दिसतात पण त्यांचं प्रेम हे वरपंगीपणाचं आहे ना.
तुम्हाला काय करायचे ते वरपंगी असो नाहीतर कसं असो, पण वर्तमान काळात प्रस्तुत त्याच्यावर लोक प्रेम करतात ना, त्या समाजाचं प्रेम वरपंगी आहे का कसं आहे हे परिणामात पुढे कळून येईल, कसं असेल ते भविष्यात कळून येईल. वर्तमान काळामध्ये काय करायचं आहे ते सांगत असताना त्याच्याकरता तुकोबाऱ्या उदाहरण देतात. शृंगारिले नाही तगो येत वरी, उमटे लवकरी जैसे तैसे. जे शृंगारिक जे प्रेम असतं ना ते जास्त काळ टिकत नसतं, म्हणजे जे वरवर प्रेम असतं प्रसंग आल्याच्या नंतर ते निघून जातं. आणि याचा अनुभव कोरोनामध्ये लोकांनी चांगला घेतला. बाबांनी आता पाठामध्ये सांगितलं होतं, एक म्हातारा आणि म्हातारी होते, आत्ता सांगितले 7-8 दिवसामध्ये. एक म्हातारा आणि म्हातारी होते, 2 जोडपे, चांगली संपत्ती कमवली त्यांनी. आणि दोघांनाही कोरोना झाला. त्या मुलाने सुनाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं, पुन्हा पाहायलाच गेले नाही जिवंत आहेत का मेलेत. त्या म्हाताऱ्याने विचार केला, आपण एवढं यांच्यासाठी कष्ट केले, आयुष्याचं रात्रंदिवस झटलो, रक्ताचं पाणी केलं, एवढी संपत्ती यांच्याकरता कमवली आणि आपल्याला पाहायलासुद्धा आले नाही, आता त्या घरीच जायचं नाही. मग ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं ना त्यांचं ते क्वारंटाईन वगैरे संपलं. मग नंतर त्यांनी डॉक्टरला विनंती केली, ते डॉक्टर म्हणले घरी जा. ते म्हणले डॉक्टर आता घरी कशाला जायचं आहे, आम्हाला कोरोना होऊन गेला आहे, आता आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे, तुम्हाला माहिती आहे आता आम्ही मरत नाही, मग आता आम्ही घरी नाही जाणार, आम्ही तर हॉस्पिटलमध्ये राहतो ह्या रुग्णांची सेवा करतो. डॉक्टरने सांगितलं काय हरकत नाही. त्यांना एक रूम दिली, तिथे राहायला लागले. 1-1.5 वर्ष निघून गेला असं सेवेमध्ये, तरी ते पोरं काय आले नाही, काय झाले पाहायला त्यांचं. नंतर मग त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती ना, त्या म्हाताऱ्याने ती संपत्ती डॉक्टरच्या सहयोगाने ते चांगल्या कोणातरी संस्थेला दान करून टाकली. जेवढी होती तेवढी सगळीच देऊन टाकली, काहीच ठेवलं नाही. आणि ही बातमी ज्यावेळेला मुलांना कळाली त्यावेळेला ते पाहायला आले, तर वर पाहायला आले नाही. म्हणजे वरवरचं हे जे प्रेम असतं प्रसंग आल्याच्या नंतर पाहायला मिळतं. ज्येष्ठ गुरुबंधू श्रीनिवास महाराजांनी एक प्रसंग मला सांगितला आत्ता. पूजनीय गुरुवारी विठ्ठलबाबांच्या भक्त परिवारामध्ये एक परिवार असा आहे, त्या परिवारातलं त्यांनी उदाहरण मला सांगितलं. ते म्हणले एक व्यक्ती होता, त्यांनी फार पैसा कमवला. त्या नगरच्या त्या MIDCमध्ये त्याच्या 4-5 कंपन्या आहेत म्हणले. आणि ज्यावेळेला त्या व्यक्तीला कोरोना झाला ना त्यावेळेला त्याला पाहायला कोणीच आलं नाही, हॉस्पिटलला त्याला टाकलं. तर नंतर त्याचं ते क्वारंटाईन संपलं, सगळं ट्रीटमेंट त्याची झाली, आणि तो सगळं संपून घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्या बंगल्याच्या दरवाजात सगळे उभं राहिले आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही सध्या या बंगल्यात घरात येऊ नका, आपल्या फार्म हाऊसवर शेतात जाऊन राहा 10-15 दिवस, नंतर मग आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. माणसाने असं सांगितलं म्हणले. आणि जे घरात कुत्रं होतं ना त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केला, ते पळतच गेलं आणि मालकाच्या अंगावर त्यांनी झेप घेतली. त्या माणसाला असं वाटलं की ज्यांच्याकरता मी एवढं कष्ट केले, रात्रंदिवस पळालो, माझ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला हे पाहायला येत नाहीत, पण हे कुत्रं पहा बरं, याच्यावर तुम्ही प्रेम केलं, हे माझ्या अंगावर धावून आलं, त्याला कोरोना आहे का काय कळलंसुद्धा नाही, विचारसुद्धा केला नाही. बाबांनी सांगितलं श्रीनिवास महाराजांनी की त्या माणसाने त्या कुत्र्याला घेतलं सोबत, आणि जो गेला तर अजूनही आला नाही, कुठं गेला आणि काय झाला कुणाला तपास पण नाही. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोण आपलं कोण परकं, कुणाचं कसं प्रेम आहे हे चांगलं लक्षात येतं. तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये लोक प्रेम दाखवत असतील, कोणाला मान देत असतील तर हे देवाची कृपा समजा. पण तुम्ही जर म्हणाल अहो त्या लोकांचं वरपंगी प्रेम असते, परिणामी भविष्यामध्ये कळून येईल कसं हे काय ते, त्याचा विचार तुम्ही करू नका. शृंगारिले नाही तगो येत वरी, ते कालांतराने जास्त दिवस टिकत नाही. उमटे लवकरी जैसे तैसे, ते खरं प्रेम आहे का शृंगारलेलं आहे, वरवरपणाचं आहे, हे जसं असेल तसं ते कालांतराने लक्षात येईल. तुका म्हणे घरी वसे नारायण, कृपेची ती खून दिसो येते. तुका म्हणे नारायण घरी वसे. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या घरी नारायण विसाव्याला वस्तीला आलेला आहे, मुक्काम करण्याकरता आलेला आहे, त्याचे परमात्मा आलाय, ही खून काय? जसं आपण तुकोबारायांचं प्रमाण पाहतो ना की देव घरी आला, याची खून काय? देवाची ती खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. ज्याच्या घरी परमात्मा आला त्याच्या संसारावर चिरा पडतो, म्हणजे त्याच्या संसाराची राख रांगोळी होते. तसं आपल्या घरी म्हणजे या देहामध्ये परमात्मा वस्तीला आला, राहण्याकरता आला, याची खून काय? कृपेची ती खून दिसत आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये कृपा आहे, म्हणजे ज्याच्या अंतकरणाची कृपा अर्थात दया ज्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाली, समजून घ्या तिथं परमात्मा राहण्याकरता आलाय. दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. परमात्मा याच्या घरी राहण्याकरता विसाव्याला आलेला आहे, समजून घ्या की याच्याकडे परमात्मा आलेला आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये दया कृपा उत्पन्न झाली, समजून घ्या त्याच्याकडे परमात्मा विसाव्याला आलेला आहे. वत्सपळे धेनू धावे पाठी लागे, प्रीतीचा तो अंगे आविर्भाव, शिकविले काय येईल कारणा, सूत्र ओढी मना अनेकाच्या, सांडिले ते नाही घेत मिळविता, मनोने लागता मागे सारी, तुका म्हणे अग्रह करावा न लगे, सांगतसे हा घे अनुभव. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वत्सपळे, वत्स म्हणजे गाईचं वासरू, पळे पळायला लागलं, पण ते पळत असताना मग काय होतं? धेनू
पाठी लागे धावे. ते पळायला लागलं म्हणून धेनूसुद्धा काय होते, ती वासरू जी गाय असते ती देखील त्याच्या पाठीमागं पळते. का पळते? प्रीतीचा तो अंगे आविर्भाव. तिच्या अंतकरणामध्ये त्या वासराविषयी असणारा प्रेमाचा अतिशय, प्रेमाचा वेग, त्यामुळे ते वासरू जिकडं पळेल तिकडे ती धेनू, ती गाय पळत असते. मग असं जे प्रेम आहे त्या गायीचं आणि वासराचं, हे कृत्रिम आहे का, वरवरपणाचं आहे का? नाही. मग तुम्हाला शिकवलं मी, असं प्रेम केलं पाहिजे. गुरुबंधूनी गुरुबंधूशी, गुरुसेवका सहोदरे प्रेमे भजे, असं कितीही शिकवलं की प्रेमाने राहा, एका आईच्या लेकरावाने राहा, कितीही सांगितलं जीव तोडून तोडून, तर शिकून कुठं असं प्रेम उत्पन्न होत असतं का? होत नाही. शिकविले काय येईल कारणा, असं प्रेम तुम्ही वत्साप्रमाणे आणि गायीप्रमाणे करा, असं तुम्हाला कितीही शिकवलं तर कारणा येईल. ते काय अंतकरणामध्ये तसं प्रेम उत्पन्न होणार आहे? नाही. ते खरं प्रेम असावं लागतं. आणि जर खरं प्रेम असेल तर सूत्र ओढी म्हणा अनेकाच्या. जर अंतकरणामध्ये खरं प्रेम असेल तर ती प्रेमरूपी दोरी अनेकाच्या मना सूत्रा ओढी, इतर लोकांच्या मनाला देखील ती सहज ओढून आणते. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जर प्रेम उत्पन्न झालं तर ती प्रेमरूपी दोरी दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या प्रेमाला सहजच ओढून आणते. म्हणून लोकांना असं वाटतं की लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. प्रत्येकाचा असाच विचार असतो की कोणीतरी आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. पण कधीतरी एकांतात जाऊन हाही विचार केला पाहिजे की आपण खरंच कोणावर प्रेम करतो का? चला, हा मुद्दा बाहेरला आहे. तुकोबाराय म्हणतात, जशी एखाद्या वासराच्या पाठीमागं धेनू पळते तशा पद्धतीने प्रेम असलं पाहिजे. पण असं प्रेम शिकवून येणार नाही. आपल्या अंतकरणामध्ये जर ते प्रेम उत्पन्न झालं तर दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या प्रेमाला ते सूत्राप्रमाणे ओढून खेचून घेऊन आल्याशिवाय राहत नाही. सांडिले ते नाही घेत मेळविता, मनोनी लागता मागे सारी. हे झालं पूर्वजीवनातला प्रसंग. गायीचं उदाहरण देत असताना कुठपर्यंत आहे हे? जोपर्यंत ते वासरू मोठं होत नाही तोपर्यंत ती धेनू त्या गायीच्या, त्या वत्साच्या पाठीमागं पळते. पण एकदा का ते वासरू मोठं झालं, त्याचा बैलात रूपांतर झालं, तो बैल झाला, नंतर जर ते आईचं स्तनपान करण्याकरता जवळ गेलं तर ती गाय त्याला जवळ येऊ देते का? नाही. सांडिले ते नाही घेत मेळविता. मोठं झाल्याच्या नंतर ते परत स्तनपानाला मिळणी करण्याकरता आलं तर गाय त्याला जवळ घेत नाही, त्याला ती जवळ येऊ देत नाही. मग काय करते? लाता मागे सारी, लातेने ते त्याला काय करते? मागं सारून देते. बघा, जी गाय ज्या वासराला सुरुवातीला त्या प्रेमाने त्याच्या पाठीमागं पळते, नंतर ते बैल मोठं झाल्याच्या नंतर ते त्याला लातेने दूर करते, त्याला जवळ येऊ देत नाही. तुका म्हणे आग्रह करावा न लगे, सांगतसे हागे अनुभव. त्याप्रमाणे या सांसारिक लोकांचं प्रेम सुरुवातीला दिसतं. हे कसं दिसतं? चिरंजीवपद पाहून घ्या. काय जेने धैला शुद्ध परमार्थ, त्याशी जन्मान हा करी अनर्थ, तेने वाढे विषय स्वार्थ, ऐक नेमस्त विचार हा. आणि इथून पुढे विरक्त पुरुष देखून त्याची स्तुती करीती जनी, पुढे मग एक सन्माने करून पूजे लागून पैनेती. आणि इथून पुढे हा प्रवास चालू होतो कसा कसा? तर मग जे जे जन वंदिती तेची त्याची निंदा करीती, इथपर्यंत हा प्रवास होतो. तुकोबाराय म्हणतात, सुरुवातीला ज्या लोकांनी प्रेम केलं तीच लोक ज्यावेळेला तो साधक शब्दस्पर्श या विषयामध्ये आसक्त होऊन जातो त्यावेळेला तीच लोक त्याची निंदा करतात. त्यांचं प्रेम त्याच्यावरती राहत नाही. जसं सुरुवातीला गायीचं प्रेम होतं, बैल मोठा झाला त्याला दूर केलं, तसं या लोकांचं प्रेम सुरुवातीला असतं, शेवटीपर्यंत राहत नाही. तुकाराम म्हणतात, हा घे अनुभव, हा माझा अनुभव आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला हे लोक माझ्यावर लय प्रेम करत होते. जोपर्यंत दुष्काळ पडला नव्हता, पैसा होता, सगळं होतं, तोपर्यंत हे लोक माझ्यावर प्रेम करत होते. पण आता दुष्काळ आला, पैसा बिसा सगळं गेला, या लोकांचं प्रेम राहिलं नाही. हा अनुभव आहे. देवाच्या संबंधी विश्वची स्वैरे, सूत्र ओढे दोरे एकाएक, आहाच हे नव्हे विटाया सारिखे, जीव जीवनी देखे सामावले, अनेकाचे सुखदुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेने न्याये, तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती, शोभाची पुढती विशेषता. देवाच्या संबंधे विश्वची स्वैरे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचं देवाशी संबंध झाला म्हणजे देवाचा आणि आमची गाठभेट झाली, आणि त्या देवाच्या संबंधामुळे सगळं विश्वच आम्हाला स्वैर झालं. म्हणजे हे सगळं विश्व जे आहे हे आमच्यावरती प्रेम करायला लागलं. सूत्र ओढे दोरी एकाएक. त्यामुळं काय झालं? आमच्या अंतकरणातलं प्रेम दुसऱ्याच्या अंतकरणातल्या प्रेमरूपी दोरीने एकमेकाकडे ते आकर्षित होऊ लागलं. आहाच हे नव्हे विटा यासारखे. मग असं जे प्रेम उत्पन्न होतं ते जे प्रेम आहे आहाच नव्हे. आहाच म्हणजे हे प्रेम वरवरचं नसतं. विटायासारखे नव्हे, ते प्रेम विटण्यासारखंही नसतं. जीव जीवनी देखे सामावले. हे विटणारं नसतं, वरवरचं नसतं, ते खरं असतं. त्याचं कारण काय आहे? या सर्व लोकांच्या अंतकरणामध्ये तोच परमात्मा सामावलेला आहे आणि तोच माझ्या अंतकरणामध्ये आहे. ही भावना दृढ झाल्यामुळे
त्याच्या ठिकाणी ते जे प्रेम उत्पन्न झालेलं असतं ते वरवरचं किंवा विटण्यासारखं नसतं. का? कारण त्याला हे सगळं विश्वच आपलं स्वरूप दिसू लागतं. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानियाही तोची विठ्ठल जळी स्थळी भरला, असा बोध त्याचा झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम उत्पन्न झालेलं असतं या जगाविषयी ते अविनाशी असतं, ते वरवरपणाचं नसतं, ते शाश्वत आणि खरं प्रेम असतं. अनेकाचे सुखदुःख उमटे अंतरी, आणि हे प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं असल्यामुळे इतर लोकांचे जे सुखदुःख आहेत हे अंतःकरणामध्ये उत्पन्न उमटतात. ज्ञानोबरायांचा प्रसंग आपण पाहतो ना. ज्ञानोबरा ज्यावेळेला शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेले त्यावेळेला तिथल्या लोकांनी थोडीशी त्यांची चेष्टा केली आणि त्यांनी सांगितलं, तुझं नाव ज्ञान्या, हे समोरून चाललाय हा रेडा ही ज्ञान्या, नुसतं नावात समीकरण असल्यामुळे काय होत असतं का? जर तुम्ही वेदाचा सिद्धांत आम्हाला सांगत आहात, सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे असं जर सांगत आहात, तर मग त्याचा आत्मा तुमचा आत्मा एकच आहे का? त्यांनी सांगितलं का असू शकत नाही. त्या रेड्याला जवळ आणलं, नंतर त्याच्यावरती कोरडे मारले आणि जे कोरडे त्या रेड्याच्या पाठीवरती पडले तेच वळ ज्ञानोबराच्या पाठीवरती उमटले. अनेकाचे सुखदुःख उमटे अंतरी, विश्वात्मक भाव झाल्यामुळे जगामध्ये कुठेही आघात होऊ द्या, त्या महापुरुषाला सर्वात्म भाव ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला ते दुःख जाणवत असतं. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये एक प्रसंग सांगितला जातो. रामकृष्ण परमहंस आपल्या खोलीमध्ये पोहोडलेले होते आणि गंगेच्या तीरावरती कोणतरी एक दुष्ट पुरुष एका सज्जन पुरुषाला ताडण करत होता आणि त्याचं ते ताडण, त्याला होणारे क्लेश इकडं रूममध्ये पोहोडलेले निद्रिस्त असणाऱ्या रामकृष्णांना झाला आणि ते किंचळतच उठले आणि त्यांनी विचारले, बघा इथं कोणीतरी सज्जन पुरुषाला त्रास होत आहे. म्हणून तिथल्या शिष्य परिवारांनी बाहेर जाऊन पाहिलं तर गंगेवरती एक दुष्ट पुरुष सज्जनाला त्रास देत होता. अनेकाचे सुखदुःख उमटे अंतरी. स्वामी विवेकानंदांचा देखील असा एक प्रसंग सांगितला जातो. रात्रीच्या वेळेला ते मठामध्ये झोपलेले असताना 2-2:30चा प्रहर होता. गाढ निद्रेमध्ये असताना 2-2:30 वाजता अचानक ते किंचळत उठले आणि त्यांना विचारलं, स्वामीजी काय झालं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जगामध्ये कुठेतरी काहीतरी फार मोठी जीवितहानी झालेली आहे. कुठे झाली हे कोणाच्या लक्षात आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये पेपरमध्ये छापून आलं की कोणत्या तरी देशामध्ये फार मोठा भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये हजारो लोक मेले होते. त्या लोकांचं दुःख इकडं स्वामी विवेकानंदांना ते झालं म्हणून ते रात्रीचं झोपेतच किंचळत उठले, असा त्यांच्या जीवनात प्रसंग आहे. अनेकाचे सुखदुःख उमटे अंतरी, येथील इतरी तेने न्याये, तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती, शोभाची पुढती विशेषता. पण हा जो त्याचा सर्वात्मक भाव झालेला आहे, सगळं जग त्याच्यावरती प्रेम करायला लागलेलं आहे, इतराचे सुखदुःख त्याला कळायला लागलेले आहेत. ते प्रेम वरपंगीपणाचं नाही, ते विटण्यासारखं नाही. ही जे प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये ठसावलं आहे, हा जो सर्वात्मक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये ठसवलेला आहे तो शुद्ध प्रेमाचा भाव आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ठसावले शुद्ध ठसावलेला हा सर्वात्मक भाव असल्यामुळे तो सर्वात्मक भावच पुढती शोभेची विशेषता. त्याच्या जीवनामध्ये हा सर्वात्मक भाव शोभेचा विषय ठरतो, अर्थात त्याच्या जीवनाची ती शोभा वाढवते. सर्वात्मक भाव जो आहे त्या महापुरुषाच्या जीवनाची शोभा वाढवतो. अवघा वेचलो इंद्रियाचे ओढी, झाले ते घडी निरोपिले, असा वाजी ठाव सेवेची विचार, आपुला म्या भार उतरिला, काया वाचा मने तोची निज ध्यास, येथे झालो ओस भक्तिभावे, तुका मने करू येईल धावणे, तरी नारायणे सांभाळावे. आघवा वेचलो इंद्रियाचे ओढी, आघवा इंद्रियाच्या ओढी वेचलो. तुकोबाराय सांगतात, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे जे विषय आहेत हे इंद्रियाला काय करतात, आकर्षित करून घेत असतात. आणि या विषयामुळे मी काय केलो, ओढल्या गेलो, त्यांच्या अधीन झालो. आणि त्यांच्या अधीन झाल्यामुळे काय घडलं, जे घडले ते निरूपिले. जे माझ्याकडनं घडलं हे देवा मी तुझ्यासमोर ते कथन केलेलं आहे. म्हणजे आपला आत्मभाव देवाच्या समोर जगद्गुरु तुकोबाऱ्या प्रस्तुत अभंगातून कथन करत असताना सांगतात की देवा, या विषयाच्या आकर्षणाने माझे इंद्रिय या विषयाकडे ओढल्या गेले आणि त्या विषयाकडे ओढल्या गेल्यामुळे माझ्याकडनं काय घडलं हे मी सगळं तुला सांगितलेलं आहे. परंतु आता माझ्या अंतःकरणातला भाव तू ऐकून घे. असा वाजे ठाव सेवेचा विचार. जी हे आदरवाचक परमात्म्याला उद्देशून हे संबोधन आहे. हे विठ्ठला, जी महाराज, सेवेचा ठाव असावा असा विचार. आता माझ्या अंतःकरणातली जर भावना जर पाहाल तर माझ्या अंतःकरणामध्ये आता वर्तमान अशी भावना आहे की आपुल्या सेवेशी ठाव असावा, तुमच्या जवळ राहून मला तुमची सेवा करण्याकरता प्राप्त व्हावी ऐसा विचार, असा आता माझा वर्तमान विचार आहे. आपुला म्या भार उतरिला.
आणि हे मी तुमच्यासमोर बोलून माझ्या डोक्यावर असणारं ओझं मी उतरून ठेवलं आहे. म्हणजे काय, तुकोबाराय सांगतात आत्तापर्यंत वर्तमान काळापर्यंत काय होतं, विषयाच्या आकर्षणाने आकर्षित होऊन माझ्याकडनं जे काही कर्म घडलं ते मी तुला सांगितलं, पण आता मला कळल्यामुळे माझे इंद्रिय मी तिकडे जाऊ देत नाही, विषयाच्या अधीन ते होऊ देत नाहीत, मी आता ते आवरलेत. बरं ठीक आहे, मग आता आवरून तुमचा भाव काय, विचार काय आहे, आता मला तुमची सेवा करायला मिळावी हा माझा भाव आहे. आता मला विषयाकडे जाण्याची इच्छा नाही आणि विषयाकडे जायचं नाही, परंतु तुमच्या सहवासात राहून तुमची सेवा करायला मिळावी हा माझ्या अंतकरणातला विचार, हे मी तुमच्यासमोर मांडला. म्हणून माझ्या डोक्यावरला जो भारशीन भाग होता तो आता हलका झालेला आहे. पण आतापर्यंत काय होतं, काया वाचा मने तेच निज ध्यास, कायेने वाचेने मनाने तेच निज ध्यास, त्याचाच निज ध्यास मी घेतला होता. कुणाचा, विषयांचा. येथे झालो ओस भक्तिभावे, आणि त्या विषयांचा ओढ घेतल्यामुळे त्याचा निजध्यास घेतल्यामुळे भक्तिभावे ओस झालो. मी भक्ती करता तुझा शुद्ध भाव जो अंतकरणात धारण करायला पाहिजे त्या भावाकरता ओस झालो होतो. म्हणजे माझ्या अंतकरणात त्याचा दुष्काळ पडला होता, म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये भक्तीचा आणि भावाचा दुष्काळ होता. कारण विषयाची आसक्ती होती ना, कारण अंतकरणामध्ये एकतर भक्तिभाव राहील नाहीतर विषयाचं आकर्षण राहील. एका अंतकरणामध्ये एका वेळेला एकच वस्तू राहू शकते, एका अवच्छेद करून एका म्यानामध्ये एकाच वेळेला एकच तलवार राहील. दुसरी तलवार जर टाकायला गेली तर म्यान फाटून जाईल, नाहीतर तलवार तुटून जाईल. एका म्यानामध्ये एका वेळेला ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे एका अंतकरणामध्ये विषयाचंही आकर्षण आणि भगवंताची भक्ती आणि भाव हे दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाहीत, कोणतं तरी एकच राहू शकतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की देवा, आतापर्यंत इंद्रियांच्या अधीन मी झालो होतो, माझ्याकडनं जे घडलं ते होऊन गेलं, त्या विषयाच्या अधीन झाल्यामुळे अंतकरणामध्ये भक्तिभावाला जागाच राहिली नव्हती. पण आता असं घडले की माझ्या अंतकरणामध्ये त्या विषयाचं अनित्यत्व, त्यांचं दोषदर्शन झाल्यामुळे मी त्यांचा त्याग केलेला आहे आणि आता मला असं वाटते की तुमच्या सहवासामध्ये राहून तुमची सेवा करावी. तुका म्हणे करू येईल धावणे, पण हे देवा, हा जो माझ्या अंतकरणामध्ये तुझ्या सहवासात राहून तुझी सेवा करण्याचा जो भाव उत्पन्न झालेला आहे ना, त्या भावाचं संरक्षण तू जर धावून आलास तरच होईल आणि तू जर आम्हाला सांभाळलं तरच होईल. याचा अर्थ असा आहे, जो सेवेमध्ये राहतो त्याच्याच अंतकरणातल्या भावाचं आणि भक्तीचं संरक्षण होतं आणि विषयाच्या आकर्षणापासूनही त्याचं संरक्षण होतं. म्हणून जाणकार महापुरुष जे असतात, चतुर शिरोमणी जे असतात, ते साधकाला जाणीवपूर्वक विषयाच्या आकर्षणाकडे त्याची ओढ होऊ नये म्हणून तिकून त्याची वृत्ती जी आहे ती फिरवतात. मग एखाद्या ग्रंथाच्या चिंतनामध्ये लावतील, नाहीतर मग आमच्यासारखे असे सत्र सांगण्याच्या माध्यमातून कुठेतरी त्याला फिरवून कोणत्या तरी सेवेमध्ये त्याला प्रवृत्त करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तू जर धावून आलास तर नारायणे सांभाळावे तरच आमचा सांभाळ होईल. राहो आता हेचे ध्यान डोळा मन लंपट, कोंडू कोंडूने धरीन जीवे देह भावे पूजेन, होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरे तुका मने गोजरिया विठोबा पाया पडू द्या. राहो आता हेचे ध्यान डोळा मन लंपट, हे देवा, विषयापासून आवृत्त केलेले जे संयमित केलेले इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या ठिकाणी आता माझ्या अंतकरणामध्ये एक भावना उत्पन्न झालेली आहे की माझ्या डोळ्याला आणि माझ्या मनाला तुझंच ध्यान लागलं पाहिजे. कारण अंतकरणाचा इंद्रियांचा एक स्वभाव आहे, त्याला कोणतं तरी विषयाचं आलंबन लागतं. जर त्याला तुझ्या ध्यानाचं आलंबन दिलं नाही तर ते विषयाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विषयाकडून तर आता मी त्यांना आवरून घेतलेलं आहे, त्यांना अंतर्मुख केलेलं आहे. मग अशा संयमित केलेल्या इंद्रियाला आणि मनाला कुठला तरी विषय द्यावा लागतो. तर मग त्यावेळेला तू काय कर, तुझं हे जे सुंदर ध्यान आहे ना, त्या सुंदर ध्यानाच्या ठिकाणी डोळा मन लंपट, माझा डोळा आणि माझं मन लंपट होऊन त्या ठिकाणी राहील असे तू माझ्यावरती कृपा कर. तुझं कसं ध्यान आहे, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कस्तुभ मने विराजित, तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ज्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे, कमरेवरती हात ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आहे, कानामध्ये मकराकार कुंडल धारण केलेले आहेत, कंठामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, ज्याची समान दृष्टी आहे, समान चरण आहेत, अशा चरणाच्या ठिकाणी माझं मन आणि माझे डोळे लंपट होऊन त्या ठिकाणी राहावेत. आणि ते लंपट राहण्याकरता जर तू म्हणशील की तुमचे इंद्रिय तुमचे देहभाव याला आवरून धरा, तर तुकोबाराय म्हणतात तेही मी केलेलं आहे. कोंडू कोंडून धरीन जीवे देह भावे पूजन, हे देवा, तुझे या स्वरूपाचं ध्यान करण्याकरता जीव कोंडू कोंडून धरीन, इंद्रियांना आणि अंतकरणाच्या वृत्तींना मी कोंडून धरीन. आणि हा जो देहभाव आहे, हा देहभाव देखील तुझ्या या सुंदर स्वरूपावरून
ओवाळून टाकील, मी तुझी स्वरूपाची पूजा करील. आणि जर असं जर घडलं, माझ्या अंतकरणाची माझ्या इंद्रियांचं संयमन झालं आणि ते मन आणि अंतकरण इंद्रिय जर तुझ्या ध्यानाच्या ठिकाणी जर जडून राहिले, स्थिरावले अंतरी, असं जर स्वरूपाच्या ठिकाणी अंतकरणामध्ये जर तुझं सुंदर स्वरूप जर स्थिरावलं तर होईल येणे कळसा आले. असं झालं तर कळसा येणे आले, कळसापर्यंत आलं म्हणजे मी कळस स्थितीला प्राप्त झालो, अर्थात मोक्षापर्यंत मी प्राप्त होईल. म्हणून हे देवा तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या. म्हणून हे गोजरिया, हे सुंदर असणाऱ्या, हे सौंदर्याची खाण असणाऱ्या, नाजूक असणाऱ्या, सुरेख असणाऱ्या परमात्मा विठोबा, मला तुमच्या चरणाची जागा द्या, तुमच्या चरणावरती मला मस्तक ठेवू द्या, तुमच्या पाया पडू द्या. आदि मध्य अंत दाविले दीपे, हातो आपण आपे यत्न बरा, दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार, तो नव्हे सार येथोनिया, उपायाने सोस नासला सकळ, सत्ते सत्ताबळ अंगा आले, तुका म्हणे दृष्टी सकळाचे शिरी, वचनेची करी बैसोनिया. आदि मध्य अंत दीपे दाखविले. दिवा जर लावला तर तो काय करतो, आतलं बाहेरलं आतलं सगळं दाखवतो. हे झालं उदाहरण. हा तो आपणपे यत्ने बरा, म्हणून असा आपणपे यत्ने बरा, जसा दिवा लावल्याच्या नंतर आतलं बाहेरलं दाखवतो त्याप्रमाणे आपण देखील असा बरा यत्न, असा यत्न करावा की जेणेकरून ते ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळं आत बाहेर जिकडे पाहिल तिकडे सर्वत्र परमात्म स्वरूपच दिसेल. जसं त्या गवळणीला झालं ना, कहा पग दारू देखे अंधेरा, देखा तो सब वहिने घेरा, जिकडे तिकडे त्या परमात्म्याचंच दर्शन होईल. असा प्रयत्न करणं, असा यत्न करणं, आपण पे असा यत्न करणं हा बरा, आपण असा यत्न करणं हे मात्र बरं आहे. तुकोबाराय म्हणतात तो प्रयत्न, तो यत्न मी केला आणि जसा दिवा आतलं बाहेरलं दाखवतो तशा पद्धतीने मी यत्नही केला आणि आतलं बाहेरलं मला दिसायलाही लागलं. कोणता यत्न केला आणि परिणाम काय झाला ते पुढील चरणातून सांगत असताना म्हणतात, दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार. उत्तरार्धामध्ये पहिल्या सांगितलं ना की आपणही असा यत्न केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आत बाहेर असणारा परमात्मा दिसेल. तुकोबाराय म्हणतात तो आत बाहेर असणारा परमात्मा पाहण्याकरता यत्न करावा. मी जे सांगितलं तो यत्न मी केला. कोणता यत्न केला? दास्यत्व. मी दास्यत्व हा प्रयत्न केला. दास्यत्व केलं म्हणजे सेवा केली. म्हणून ते जे ज्ञान आहे सेवेनेच प्राप्त होते की नाही. आत बाहेर सर्वत्र परमात्माच ठसलेला आहे हे पाहण्याकरता साधन काय सांगितलं? सेवा सांगितली ना. दास्यत्व म्हणजे सेवा. ज्ञानोबाराय म्हणतात ना, ते ज्ञानाचा क्रूठा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी, तनू मनू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता आपुले, तेही सांगिती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पनाये. सर्वत्र परमात्म स्वरूपच आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर साधन ज्ञानोबाराने सांगितलं, तेही तिथं सेवा सांगितली. तुकोबाराने इथं सांगत असताना सांगितलं की असा प्रयत्न करा की आत बाहेर असणारा परमात्मा तुम्हाला दिसेल. आणि मीही तेच केलं. काय केलं? दास्यत्व केलं, सेवा केली. आणि सेवा केल्यामुळं काय झालं? धन्याचे भांडार दाविले. त्या परमात्म्याने आपलं जे भांडार कसं असतं? गुप्त असतं की नाही. आणि सेवेच्या माध्यमातून ते काय होतं? मोकळं होऊन जातं. त्या सेवका करता काय चोख तरी तोची भांडारी की जे तैसे परशोने पाहिला अशी तो परिशिजे ऐशीची होत असे. परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना माझा हे जे ज्ञानरूपी भांडार आहे हे तुला द्यायचं होतं, पण तू देण्याकरता योग्य आहेस की नाही हे पहिल्यांदा मी पाहिलं. जसं घरामध्ये एखाद्या सेवकाच्या हातामध्ये जर तिजोरी द्यायची असेल तर काय करतो? 100 रुपये ते विठ्ठलबाबा गुरुवर्य विठ्ठलबाबा असं करायचे. मी नवीन आळंदीला आलो होतो, त्या आश्रमात राहत असताना मला बाबा म्हणायचे इस्त्री कर, मी करून द्यायचो. कपडे धुवून द्यायचो. श्रीनिवास बाबा होते मला सांगायला असं असं कर म्हणून. त्यावेळेला काय करायचे बाबा, मी रूममध्ये गेलो का पहिल्यांदा परीक्षा कुठेतरी 100 रुपये ठेवणार, कुठेतरी असे 4-5 रुपये टाकणार, असे ते मुद्दाम करायचे. नंतर मग त्यांनी माझ्याकडे त्यांच्या त्या कपाटाच्या चाव्या दिल्या. हा मुद्दा वेगळा, मला ते सांगायचं नाही इथं. पण अगोदर परीक्षा घेऊन पाहिली जाते. तसं भगवान सांगतात, अर्जुना मी पहिली तुझी परीक्षा घेऊन पाहिली आणि तू चोख आहेस हे मला कळलं, म्हणून हे ज्ञान मी तुला दिलं. की जे ज्ञानरूपी भांडार मी आईलाही दिलं नाही, बापाला दिलं नाही, भावाला दिलं नाही, कुणालाच दिलं नाही. जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जेने सांगेची बंधुबळी भद्राशी, जे न सांगेची माते देवकीसी, ते गुही अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, जे कृष्ण स्नेहाचे बिक यातेचे आथी. कशा करता सांगितलं मी हे? सेवा जो करतो त्याच्यासमोर परमात्मा आपला हा जो गुप्तरूपी धनाचा जो भांडार असतो तो उघडा करत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की आम्ही दास्यत्व हा यत्न, हा प्रयत्न, ही सेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये केली. त्यामुळे परमात्म्याने
आमच्यासमोर त्याचा हा धान्याचा जो भांडार आहे, तत्त्वज्ञानाचं हे धनरूपी जे भांडार आहे ते आमच्यासमोर त्याने मोकळं करून दिलेलं आहे. तो नव्हे सार येथुनिया, उपायाने सोस नासला सकळ. उपायाने, कोणत्या उपायाने सोस नासला, त्याचं उत्तर आपण वर पाहूनच आलो. येणे उपाये सकळ सोस नासला, कोणत्या उपायाने? दास्यत्व हा उपाय आम्ही आमच्या जीवनामध्ये केला, म्हणजे परमात्म्याची सेवा केली आणि त्या सेवेच्या बळाने, या उपायाने सकळ सोस नासला. आमच्या जीवनामध्ये असणारा सोस म्हणजे ही जी हाव होती विषयांची, ती मात्र नष्ट झालेली आहे. आणि ती विषयाची हाव नष्ट झाल्यामुळे काय झालं? परमात्म्याची सत्ता आमच्या हातात आली. हे विषय जया नाकळती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती. आणि गर्भवास संगती नाही तया, तो नित्यरूप पार्था. ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. विषयाचा सोस आमचा नष्ट झाल्यामुळे परमात्म्याची सत्ता आमच्या हातात आली आणि तेने सत्ता बळे, ते सत्ता बळे अंगा आले, तेच परमात्म्याचं बळ आमच्या अंगाला आलं. तुका म्हणे दृष्टी सकळांची सिरी. विषयाचं आकर्षण संपलं, परमात्मरूपी धन अंतकरणामध्ये आम्हाला प्राप्त झालं, त्याची सत्ता आम्हाला प्राप्त झाली. परिणाम काय झाला? सर्वांची शिरी, सकळांची शिरी दृष्टी, सर्वांमध्ये शिरी म्हणजे सर्वांच्या अंतकरणामध्ये तोच एक परमात्मा व्यापून भरलेला आहे, ही दृष्टी आम्हाला प्राप्त झाली. आणि त्यामुळे आता काय करायला लागलो? बैसुनिया वचने करी. आता आम्हाला हे तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यामुळे आता आम्ही निवांत बसलो आणि निवांत बसून वचनेशी करी. आता आम्हाला जी अनुभूती प्राप्त झालेली आहे ती अनुभूती आम्ही जगाला सांगत आहोत. साठविला वान बैस. आणि मग आम्हाला जी अनुभूती आली ना, ती अनुभूती आम्ही बसून सांगायला लागलो. पण कशी सांगायला लागलो? दुकानाचं रूप घालून सांगतात. साठविला वान पैस घातला दुकान, जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धची जवळी. निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे, तुका बैसला दुकानी दावी मोला ऐसी वाणी. साठविला वान, तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या दुकानामध्ये वान साठविला. वान म्हणजे प्रकार, साहित्याचे जे प्रकार असतात दुकानामधले सामुग्रीचे, त्या सामुग्रीचे प्रकार साठविले. म्हणजे त्या सामुग्रीचे वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही काय केल्यात? आमच्या दुकानामध्ये साठवलेल्या आहेत. आणि कशा साठवल्या? तो माल कसा मांडला? पैस घातला. अगदी रेखीव पाहिलं कीच, म्हणजे रस्त्याने जात असतानाच काही काही दुकानांची रचना असते, मालच असा ठेवलेला असतो की पाहिलं कीच लोक घर त्या दुकानामध्ये प्रवेशित होतील, अशी रचना त्या दुकानाची असते. तो कवरा म्हणतात तसं सुद्धा आमच्याकडे जो साहित्य आहे, आमच्याकडे जे वाण आहे, तो आम्ही पैस म्हणजे चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि चांगला दुकान आम्ही घातलेला आहे, म्हणजे दुकान चांगलं सजवलेलं आहे. आणि या दुकानामध्ये काही एकच कंपनीचा माल आहे किंवा एकाच क्वालिटीचा आहे असं नाही. जे ज्या पाहिजे, ज्याला जे पाहिजे, जे काळी पाहिजे आणि ज्या वेळी पाहिजे, म्हणजे केवळ फक्त दुकान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालेल असं नाही. ज्याला जे पाहिजे आणि जे काळी पाहिजे, म्हणजे ज्यावेळी पाहिजे, रात्रंदिवस कधी या दुकान उघडच आहे. जे ज्या पाहिजे, जे काळी पाहिजे आहे. ज्याला जे पाहिजे ते आहे, ज्या काळी पाहिजे त्या काळी आहे. मग तुम्ही म्हणाल अहो दुकान घातलंय पण सगळ्याच क्वालिटी असतात का? कधी कधी आम्हाला विदेशातली एखादी वस्तू पाहिजे असते ना, त्या मेडिकलवर, योगेश भाऊच्या मेडिकलवर कधी गोळ्या आणायला जर जाण्याचा प्रसंग आला आणि त्यांना सांगितलं ही गोळी द्या, ते म्हणतात आता नाही महाराज, आम्ही काय म्हणतात त्याला, ते बोलावण्याला काय शब्द इंग्लिशमध्ये, ते ऑर्डर देतो म्हणतात, संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. तसा आमच्या दुकानामध्ये जो व्यक्ती येतो त्याला ऑर्डर द्यावी लागते का? सिद्धची. जेव्हा पाहिजे, ज्या काळी पाहिजे, जे पाहिजे सिद्धच आहे. फक्त तुम्ही सांगा काय पाहिजे. ज्ञान पाहिजे आहे या, वैराग्य पाहिजे आहे या, विवेक पाहिजे या, भक्ती पाहिजे या, प्रेम पाहिजे या, जे पाहिजे ते आहे. आणि कधी ऑर्डर द्यावी लागत नाही, सिद्धच आहे. फक्त सांगा काय पाहिजे तुम्हाला. प्रेम, भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक सिद्धच आहे. अहो पण दुकानामध्ये सांगितल्याच्या नंतर घरी माल पोच होण्याकरता वेळ लागेल ना, लय लांब नाही म्हणतात तो कोबर आहे मी, जवळी तुमच्या जवळच आहे, फक्त दुकानामध्ये या. निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे. आमच्या दुकानामध्ये जे माल आहे ना, जसं गिऱ्हाईक आहे तसा माल आहे. उत्तम म्हणलात उत्तम दर्जाचा माल आहे, मध्यम म्हणलात मध्यम दर्जाचा माल आहे, आणि कनिष्ठ म्हणलात कनिष्ठ दर्जाचा बी आहे. उत्तम दर्जाचा आल्याबरोबर काना वाचनाची भेटी, आला कीच तत्वमती सांगतो आम्ही. पहिल्याच ये फक्त दुसऱ्या वर्षाला पसायदानमध्ये बसा हॉलमध्ये येऊन, पहिल्या 15 दिवसात अख्खा विचार सागर
पहिल्या नमुन्यातच त्याला 4 वर्षभर बसावं लागत नाही. उत्तम प्रतीचा असेल लगेच, मध्यम असेल मग या सेवा करा, थोडी इकडं तिकडं झाडलोट करा. आणि मग कनिष्ठ असेल जा या तीर्थाला जाऊन या, पंढरपूरच्या वारीला जा, त्या देवाला जाऊन या, थोडं असंही. मग उत्तम, मध्यम, कनिष्ठ दुकानात घालून बसलेलो आहेत ना, म्हणून जसा गिऱ्हाईक असेल तशा पद्धतीचा माल आमच्या दुकानात आहे. तुका बैसला दुकानी दावी मोला ऐसिवाने. तुकोबाराय म्हणतात मी दुकानामध्ये बसलेलो आहे आणि जसा मोल म्हणजे जशी किंमत तुम्ही घेऊन याल ना त्या किमतीप्रमाणे मोला ऐसिवाने, तुम्ही जसा संपत्ती घेऊन याल, जसा मोल घेऊन याल त्या पद्धतीचा माल मी तुमच्यासमोर दाखवतो. जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा प्रकारचा माल मी घेऊन बसलेलो आहे. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार, दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, हातो नव्हे बरा सत्यवाद, मद्य आणि मधु एक रासी नावे, तरी का ते खावे आधारे त्या, तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद, निवडी भेदाभेद वृष्टी न्याये. तुकोबाराय कठोर बोलत असताना थोडं म्हणतात अवगुण शिष्टाचार मागे होत आले. या चरणाचे 2-3 पद्धतीने अर्थ केलेले आहेत वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या पद्धतीने. ते शिंपी बाबांचं काय नाव, हां मधुकर, पूजनीय मधुकर बाबा शिंपी, त्यांनी गाथ्यात असा अर्थ केला या चरणाचा त्यांच्या. हां नथुसिंग बाबा, हां आपल्या संस्थेचे आचार्य पूजनीय नथुसिंग बाबांनी असा अर्थ केला या चरणाचा की मागे शिष्टाचे आचार होत आले. पाठीमागं शिष्ट जे लोक म्हणजे श्रेष्ठ मंडळी होऊन गेले त्यांनी असं आचरण केलं शुद्ध, तसंच आचरण आम्ही सगळ्यांनी त्यांच्या परंपरेमध्ये केलं. त्यामुळे कुणाच्याच ठिकाणी अवगुण आला नाही. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले. श्रेष्ठ महापुरुषांनी चांगलं आचरण केल्यामुळे त्यांच्या परंपरेत असणाऱ्या सगळ्यांनी असं आचरण केलं की अवगुण होऊच दिला नाही, म्हणजे चुकी होऊच दिली नाही. चांगलं आचरण सगळ्यांनी केलं असा अर्थ पूजनीय नथुसिंग बाबांनी केला आहे. आणि काही महात्म्यांनी याचा असा अर्थ केला आहे शिष्टाच्या आचार अवगुण मागे होत आले. शिष्ट लोकांकडून पाठीमागं असे काही अवगुण होत आले तो कोणी नाही प्रतिष्ठिले. पण त्याच्याविषयी मात्र कोणी बोललं नाही, त्यांच्याविषयी बोलायला कोणी धाडच दाखवलं नाही. ते म्हणतात ना गरिबाचं थोडंसं दिसतं आणि मोठ्यांच्या डोळ्यातलं मुसळसुद्धा दिसत नाही म्हणतात. गरिबाच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण मोठ्यांना त्यांच्या डोळ्यातलं कुसळसुद्धा दिसत नाही. चुकलंय काय माझं काही, असू द्या, होणारच आहे ते. थोडं काय एकदा सांगा मग काय ते सरळ. असं आहे का, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, मन येते अशी. तसं 2 पद्धतीने अर्थ या चरणाचा केलेला आहे. शपथ घेऊन खरं सांगतो मी व्यासपीठावर मी काय जाणीवपूर्वक नाही केलंय, नाहीतर मला ठरवून आला होता काय, असं नाही. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, पाठीमागचे जे शिष्टाचारी लोक होते त्यांच्याकडून जे अवगुण घडले ते मात्र कोणी बोललं नाही, त्याच्याविषयी कोणी बोललं नाही. दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, पण एखादा दुर्बळ असेल, सामान्य एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून काय एखादी चुकी घडली मग डांगोरा पिटायचा त्याच्या नावाचा. आणि असं वागणं हे तो नव्हे बरा सत्यवाद. हे देवा, हे वागणं चांगलं नाही. मद्य आणि मधु एकरसाची नावे, तरी का ते खावे आधारे त्या. मद्य आणि मधु म्हणजे मध, या दोघांनाही मधुच असं नाव आहे. मग दोघांचंही एकच नाव असल्यामुळे एखादा व्यक्ती जर मद्य प्यायला लागला आणि त्याला विचारलं काय करता हो, मधु प्यायला लागलो म्हणला, असं बोलणं, तरी का ते खावे आधारे त्या मधु पित आहे असं म्हणून ते चांगलं नाव घेऊन ते का खावं, कशाला खावं ते. तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद, निवडी भेदाभेद वृष्टी न्याय. हे देवा, माझा हा जो उष्टा प्रसाद आहे म्हणजे माझी ही जी वाणी आहे हे भेदाभेद वृष्टी न्याय, निवडी भेद अभेद योग्य अयोग्य याचा मात्र निवाडा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे माझं हे जे बोलणं आहे हे उच्चिष्ट आहे. म्हणजे कोणाचं उष्ट आहे, साधू संतांचं उष्ट आहे. मी हे जे बोलत आहे हे काय माझं स्वतःचं बोलत आहे का, नाही. म्हणून महाभारती नाही ते नव्हेची लोकेतीही, येणे कारणे मनोपे पाही, व्यासोचिष्ट जगत्रे. माझ्या बोलण्याच्या माध्यमातून हे मी जे काही कठोर बोलत आहे आणि या बोलण्याच्या माध्यमातून योग्य अयोग्य तुम्हाला जे दाखवत आहे हे बोलणं माझं नाही. हे
जरी असलं तरी हे माझं उष्ट आहे, संतांचंच आहे. मी केवळ फक्त बोलण्याकरता निमित्त झालेलो आहे. ही फक्त माझी वाणी आहे, शब्द मात्र श्रेष्ठांचे आहेत. आणि त्या वाणीच्या माध्यमातून मी हे वृष्टीभेद न्यायाने याचा न्यायनिवाडा करत आहे. लागलिया मुखस्तना घाली पान्हा माऊली, उभयता आवडी लाड कोडे कोड पुरतसे, मेळविता अंगे अंग प्रेमरंग वाढतो, तुका मने जड भारी अवघे शिरी जननीचे. तुकोबाऱ्या म्हणतात, मुखास्तन लागलिया माऊली पान्हा घाली. बालकाचं मुख आईच्या स्तनाला लागल्याच्या नंतर माऊली पान्हा घाली, माता माऊली पान्हा सोडते. उभयता आवडी लाड कोडे कोड पुरतसे, उभयांचं देखील लाड कोड कौतुक पूर्ण होतं. म्हणजे बालकाला भूक लागलेली असते, त्याचंही पोट भरतं. आणि आईला आलेला प्रेम पान्हा तिला त्या बाळाला पाजल्यामुळे तिचंही कौतुक कोड पूर्ण होतं. म्हणजे दोघांचेही उभयता, दोघांचंही कोड कौतुक पूर्ण होतं. मेळविता अंगे अंग प्रेमरंग वाढतो. बाळाचा मुखाचा आणि आईच्या स्तनाचा संबंध झाल्याच्या नंतर त्यांचा जो प्रेमरंग आहे त्यामध्ये वृद्धी होते. प्रेमाचा वृद्धी त्या ठिकाणी, स्नेहभावाची वृद्धी त्या ठिकाणी होते. तुका मने जड भारी अवघे श्री जननीचे. आणि असा जे बालक असतं त्या बालकावरती आलेलं जड भारी म्हणजे त्याच्यावरती आलेलं दुःख, संकट, प्रतिकूल परिस्थिती, त्या बाळाला त्याच्याहून काय घेणं देणं आहे. ते आघवे जननीचे शिरी, ते सगळे आईच्या शिरावरती असतं. सगळं उदाहरण आहे या अभंगात. सिद्धांत लावून घ्यावा लागतो. जसं एखादं बाळ असतं त्याचे सुखदुःख हे सगळे त्या आई सहन करते, तसं परमात्म्याला आपलं जीवन समर्पित केलं की परमात्मा त्या भक्तांवरती येणारे संकट ते सगळे पूर्ण करतो. त्याचे सुखदुःख त्याला होऊ देत नाही. भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, पर भारी मोकली तो बाण, भारी मोकली तो बाण ज्याचा त्याशी कळे गुण, करावा उपदेश निवडून तरी दोष, तुका म्हणे वाटे चुकता आडराने काटे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबाऱ्या म्हणतात, भूतामध्ये म्हणजे या प्राण्यांमध्ये भगवंत आहे हा संकेत मला कळतो. विठ्ठल जळीस्थळी भरला हे मीच सांगितलेलं आहे का मला माहिती नाही का. सर्वांमध्ये तो परमात्मा आहे, सर्वा घटी राम. हा संकेत हे वर्म हे मला माहिती आहे. मग तुम्ही एवढं जर बोलता सर्वांमध्ये परमात्मा आहे हे आम्हाला माहिती आहे, हे संकेत हे वर्म आम्हाला माहिती आहे, मग एवढं कठीण कशा करता बोलता. भारी मोकली तो बाण ज्याचा त्यासी कळे गुण. सर्वांमध्ये परमात्मा आहे हे वर्म आम्हाला माहिती आहे, तरी देखील आम्ही भारी मोकलितो, तरी देखील आम्ही कठोर बोलतो. त्याला काही कारण आहेत. तुकोबाऱ्या किती कठोर बोलतात याची प्रचिती पुढे 470 नंबरच्या अभंगामध्ये आपल्याला येणारच आहे. पण तुकोबाऱ्या म्हणतात एवढं कठोर मी बोलतो हे कशा करता. ज्याचा त्यासी गुण कळे, ज्याला त्याला आपल्या ठिकाणचा गुण म्हणजे सद्गुण आपल्या ठिकाणी आहे की दुर्गुण आहे हे कळावं म्हणून आम्ही हे बोलतो. नाहीतर आम्हाला हे बोलण्याची काय आवश्यकता आहे का. तुकोबाऱ्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाऱ्या परमात्म्याने फक्त एवढं सांगितलं, अज्ञानम यदतो अन्यथा यत अन्यथा तत् अज्ञानम. यापेक्षा जे वेगळं आहे ते सगळं अज्ञान आहे आणि परमात्मा मोकळे झाले. पण ज्ञानोबाऱ्याने तसं नाही केलं. ज्ञानोबाऱ्याने त्याच्या उलट असणारे अवगुण सुद्धा सांगितले. कशा करता. त्याजे ते त्याच्यावया लागे. जर ज्ञानोबाऱ्याने ते अवगुण सांगितलेच नसते तर आपल्याला कळले असते का. नसते कळले. ते सांगितले म्हणून कळले. कशा करता. ते अवगुण जर आपल्या ठिकाणी असतील, ते अज्ञानाची लक्षणं जर आपल्या ठिकाणी असतील तर काय करायचा. त्याचा त्याग करून म्हणजे दोषापनयन करून गुणाधान करण्याकरता तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही हे बोलत आहोत. सर्वांमध्ये परमात्मा आहे याचं वर्म ही जाणीव आम्हाला आहे, तरी देखील आम्ही कठोर बोलत आहोत. याचं एकमेव कारण ज्यासी त्यासी गुण कळे. आपल्या ठिकाणी गुण आहेत का दोष आहेत, आपल्या अंतकरणाची स्थिती काय आहे, भूमिका काय आहे हे पुढच्यांच्या लक्षात यावं म्हणून आम्ही हे बोलत आहोत. करावा उपदेश. आणि ज्याला हे माहिती असताना त्यांनी ते बोललंच पाहिजे. ज्यांना गुण अवगुण कळतात त्या लोकांनी जर मौन धरलं तर महाभारत घडत असतं. भीष्माचार्यांनी जर द्रोणाचार्याच्या अवगुणावर जर पांघरून टाकलं नसतं, तिथंच जर त्याला ताडण केलं असतं तर महाभारत मात्र घडलंच नसतं. म्हणून ज्यांना कळतं तुकोबाऱ्या म्हणतात त्यांनी ते बोललंच पाहिजे. दुर्गुणी लोकांना त्यांच्या दोषावरती पांघरून घातलं नाही पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी वारंवार आपल्याला ते तुकोबाऱ्यांचा स्वभाव दिसून येतो. करावा उपदेश निवडून तरी दोष. तुकोबाऱ्या म्हणतात उपदेश केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे. दोष निवडून उपदेश. पुढच्याच्या ठिकाणचा दोष निवृत्त होईल अशा पद्धतीचा त्याला उपदेश केला पाहिजे. तुका म्हणे वाटे चुकता. इथं स्वल्प विराम द्यायचा. तुका म्हणे वाटे चुकता. जर आम्ही असं बोललो नाही तर मग काय होईल. हे वाटेने चुकतील म्हणजे नको त्याच मार्गाने जातील.
आणि जर यांचा मार्ग जर चुकला आणि जर हे जर आडरानाने जर गेले तर मग आडरानात गेल्यावर काय असतं, आडराने काटे, आडरानामध्ये मग मात्र काटेच असतात, मग दुःखच होईल, क्लेशच होईल. आणि यांनी आडरानाने जाऊ नये, यांच्या वाट्याला काटेरूपी दुःख येऊ नये, काटेरूपी अधोगती यांच्या जीवनामध्ये यांची होऊ नये. म्हणून यांच्या सर्वांमध्ये परमात्मा आहे हे आम्हाला माहीत आहे, तरी देखील गुण अवगुण कळावेत म्हणून आम्ही हे बोलत आहोत. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, करावे फजित, काहीच राहिलं नाही ना, करावे फजित चुकती ते, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाची या, अविद्येचा येथे कोठे परिश्रम, राम कृष्ण नाम ऐसे बाण, तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, न सरती एरा खोट्या परी. आम्हा हे कौतुक जगा नीत द्यावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमची हे कौतुक आहे, आम्ही एक करमणूक करतो. कौतुक म्हणजे काय, आम्ही एक करमणूक करतो. कोणती करमणूक करतो, जगा नीत द्यावी, जगाला नीती शिकवावी. जसं परमात्मा आल्याच्या नंतर धर्माशी नीतीशी शेष भरी, जसं परमात्मा आल्याच्या नंतर धर्म आणि नीतीला प्रचार प्रसार जगामध्ये करतो, तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याच्याकरताच तर आलेलो आहोत ना, दुसरं कशा करता आम्ही आलोत, आम्हाला काय यायचं नाहीतर आम्हाला यावंही लागत नाही ना आम्हाला जावंही लागत नाही. आम्ही आलो कशा करता, लोकांना नीती शिकवण्याकरताच तर आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, त्याच अभंगाचा भाव या अभंगातून स्पष्ट होतोय. तुका म्हणे हे कौतुक, आमचं हे कौतुक आहे, हे आमची लीला आहे, हे आमची करमणूक आहे. काय, जगा नीत द्यावी, जगाला नीती शिकवावी, धर्मनीती राजनीती वगैरे हे सगळं लोकांना शिकवावं, हे आमचं कौतुक आहे. दुसरं काय कौतुक करतो, चुकती ते फजित करावे, जे चुकतात ना त्यांची फजिती करावी, म्हणजे जे चुकले ना त्यांची फजिती केलीच पाहिजे. जर फजिती झाली तर पुन्हा त्याची चुकी करत नसतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात जे चुकलेले लोक आहेत त्यांची फजित करावी, हे सुद्धा आमचं कौतुकच आहे. कासयाचा बाध, मग याचा काय बाध, जर एखाद्याची फजिती केली आणि ती फजिती करून जर त्याला नीती शिकवली तर त्याचा काही दोष लागेल का, काही दोष लागेल का त्याचा, कासयाचा बाध त्याचा काही दोष लागत नाही. का लागत नाही, कारण आम्ही जे सांगत आहोत हे आमचं नाहीच ना, एकाच्या निरोप, दुसऱ्याचा एक निरोप आम्ही सांगत आहोत, म्हणजे वेदाचा निरोप आम्ही सांगत आहोत, परमात्म्याचा निरोप आम्ही सांगत आहोत. परमात्म्याला जी नीती शिकवायची, वेदाला जी नीती शिकवायची, त्या एकाच्या निरोपे म्हणजे त्या परमात्म्याच्या निरोपाचा आम्ही कथन करत आहोत. त्यामुळे कोणाला राग येईल किंवा कोणाला आमच्या बोलण्याचं वाईट वाटेल आणि त्याच्यामुळे आम्हाला दोष होईल, याचा बाध आमच्या ठिकाणी येत नाही, तो दोष आम्हाला लागत नाही. आणि जर कोणी आमच्या बोलण्याने रागवलं, काय व्हावे कोपे जगाची या, आम्ही सत्य बोलायला लागलो, वेदाचा परमात्म्याचा निरोप त्यांची नीती आम्ही तुम्हाला सांगायला लागलो, मग कठोर जरा आम्ही बोलायला लागलो म्हणून तुम्ही आमच्यावर रागावसाल ना, काय कोपे जगाची या, जग आमच्यावर रागावलं म्हणजे काय करणार आहे, आला राग तर येई नका, काय करणार आहे करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात आरो जगातला जर तुमचा राग आला, ते जर तुमच्यावरती रागवले तर तुमचं काय अनिष्ट होणार नाही का. अरे अविद्या आमच्यावर रागवली तर ती आमचं काही करू शकले नाही, तर हे लोक आमचं काय करणार आहेत. ज्या अविद्येने मोठमोठ्याला नाडलं ती अविद्या आमचं काही करू शकले नाही. काय बळ आहे तुमच्याकडे असं, राम नाम ऐसे बाण, राम नामाचा बाण आमच्याकडे आहे आणि त्या बाणामुळे अविद्येचा कोठे येथे परिश्रम, अविद्येचा परिश्रम आम्हाला झाला नाही, मायेचा विक्षेप जर आम्हाला होऊ शकत नाही, ती माया जर आम्हाला दुःख देऊ शकत नाही, काय शक्ती आहे, रामनाम आमच्याकडे असल्यामुळे, रामनामाचे बाण आमच्याकडे असल्यामुळे अविद्या जर आम्हाला दुःख देऊ शकत नाही, तर आमच्या बोलण्याने रागावलेला हा समाज, क्रोधिष्ट झालेला हा समाज, तो आमचं काय करणार आहे. त्यामुळे आम्ही सत्य जे आहे ते बोलणारच आहेत, जे चुकीचं वागणारे लोक आहेत त्यांची फजिती करणारच आहेत. तुका म्हणे येथे खऱ्याचा विक्रा, तुकोबाराय म्हणतात आमच्या दुकानामध्ये खऱ्या वस्तूचा, ब्रँडेड मालाचा विक्रा इथं होतो. वर एक आणि आत एक असा माल इथं विकला जात नाही. खऱ्या वस्तूचा विक्रा या ठिकाणी होतो, म्हणजे ते खऱ्या ज्ञानाचा, खऱ्या वैराग्याचा, खऱ्या भक्तीचा विक्रा या ठिकाणी होतो. वरपंगीपणाचा विक्रा या ठिकाणी होत नाही. न सरती येरा खोट्या परी, खोटं असणारं हे जे आहे ते या ठिकाणी सरत होत नाही, ते या ठिकाणी चालत नाही. खऱ्याचा विक्रा आमच्या दुकानात होतो. दर्पणाशी नकटे लाजे, शुद्ध खिजे देखोनी, ऐसे अवगुणाचे बाधे दिसे सुधे विपरीत, आंधळ्याची काय हिरा, गाराची तो सारिखा, तुका म्हणे भुके सुने, ठाया नेने ठावतो. तुकोबाराय म्हणतात एक नाकटा व्यक्ती आहे आणि त्यामुळे तो दर्पणापुढे जायला लाजतो. का, नाकच नाही कशाला जाईल त्या याच्या पुढे, लाजतो तो. शुद्ध देखुनी खिजे, पण तो जो व्यक्ती आहे दर्पणापुढे जायला लाजतो, पण त्याला जर एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नाक दिसलं की मग त्याच्यावर तो रागवतो. अवगुणाचे बाधे
तसं ही जे अवगुणी लोक जे आहेत ना, दुराचारी, दिशेशुद्धे विपरीत, त्यांना चांगला एखादा जर व्यक्ती दिसला तर त्यांना तो विपरीत दिसू लागतो. म्हणजे एखादा हरिभक्त दिसला की त्यांना असं वाटतं हा ढोंगीच आहे. कारण त्याचा अंतकरण तसा असतं ना, जशी असेल दृष्टी तशी दिसेल सृष्टी, जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसत असते. याचा अंतकरणच दूषित आहे. कारण याने वरवरून कलर पांघरलेला आहे ना, बुंदी वरून त्यांनी भक्ताची घेतली, त्याचं काय अंतकरण भक्तिमय झालेलं नाही. जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर बहुकृत वेश पश्यन्नपि न च पश्यति मूढो उदर निमित्तम बहुकृत वेश. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, आत्मस्वरूपाची अनुभूती आली नाही, मग लोकाला दाखवण्याकरता जटा वाढवल्या, लुंचन केलं, मुंडन केलं, काशाय वस्त्र धारण केलं. जर आत्मस्वरूपाची अनुभूती आली नाही तर आद्य गुरु शंकराचार्य सांगतात हे ढोंगच आहे. मग असा जो ढोंगी आहे त्याचा अंतकरण परमात्मा स्वरूप न झाल्यामुळे जे चांगले लोक आहेत ना, परमार्थ करणारे, त्यांना असं वाटतं आपण जसे आहेत ना तसेच हे सगळे आहेत. दिशेसुधे विपरीत, चांगले सुद्धा त्याला विपरीत दिसतं. मग जे चांगले लोक आहेत त्यांची किंमत याला काय करणार आहे? जे खरे साधक आहेत, आळंदीमध्ये राहणारे पारमार्थिक जे आहेत, हे बाहेरल्या लोकांना त्यांची काय किंमत आहे? त्यांना त्याची काही किंमत कळणार नाही. कारण ते आंधळे आहेत ना, आंधळ्याच्या हातामध्ये रत्न दिलं तर त्या रत्नाचा त्याला काय किंमत आहे? आंधळे ओतपलीची घ्यावी. सूर्याची काय किंमत आहे त्याला? आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटली रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचून प्रकाशकायचा. आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य भगवान आले तर हे सूर्य भगवान आहेत, सगळ्या जगाचा अंधार निवृत्त करतात, त्यांना प्रणाम केला पाहिजे. आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्कर. हे त्याला काय माहिती आहे? त्यांना काय त्याचं ज्ञान नसतं. तसं जे खरे साधक आहेत, जे खरे भक्त आहेत, त्याचा काय मोलमान आहे? आंधळ्याशी काय हिरा गाराची तो सारिखा. आंधळ्या व्यक्तीला हिरा काय कामाचा आहे? मग तो म्हणू शकतो, पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्ग रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे. ज्ञानी महापुरुषाची ती अनुभूती आहे. पण तो आंधळा आहे ना, त्याला काय? तो आंधळ्या व्यक्ती नव्हता का चालला होता काय? पण त्याला चिंतामणी लागला. ग्रासा एक अन्नासाठी आंधळू धावत आहे किरीटी, आधळला चिंतामणी पाय लोटी. आल्याला चिंतामणी त्यांनी सोडून दिला. काय? कारण त्याला तो दगडच आहे, त्याला काय त्याचं कारण आहे? आंधळाशी काय हिरा गाराची तो सारिखा तुका म्हणे भुंके सुने. मग असे जे लोक आहेत खऱ्या भक्तांना, खऱ्या साधकांना पाहून त्यांच्यावर तोंडसुख घेतात. पण त्यांचं ते तोंडसुख कसं आहे? तुका म्हणे भुंके सुने. तुकोबाराय म्हणतात ते कुत्रे आहेत, ते भुकणार आहेत, त्यांना भुकू द्या. त्यांच्या भुकण्याने आपला परमार्थ बंद पडू देऊ नका. ठाया नेणू ठावत, त्यांना याचं काही महत्त्व कळणार नाही. वाक्प्रचार आहे. नावडे तरी काय येतील हे भांड, नावडे तरी काय येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे येथे. मला थोडा सहयोग करता का? हा अभंग आपण सगळेजण म्हणू ना. हा बोला. नावडे तरी का येती हे भांड, घेऊन या तोंड काळे येथे, नासून या खळाचे पंगते नारायणा, तोंडा वाटे नरक काढी अमंगळ, मिष्टांना विटाळ करी सुने, तुका म्हणे नाही संताची मर्यादा. क्षमा करा पण मी मुद्दाम म्हणायला लावला हा अभंग सर्वांना. तुकोबाराय म्हणतात नावडे तरी काय येते हे भांड. आता असे जे परमार्थाशी विरोध करणारे हे जे काही लोक आहेत त्यांना जर परमार्थ आवडत नाही, त्यांना हे जर साधक लोक आवडत नाहीत, त्यांना खरा परमार्थ खरा सत्संग जर त्यांना आवडत नाही, तरी हे भांड काय येते? मग ते भांडकळ लोक आमच्याकडे कशाला येतात? जर त्यांना आमचं आवडतच नाही तर त्यांनी आमच्याकडे येऊच नाही ना. घेऊन या तोंड काळे येते, येथं आपलं काळं तोंड घेऊन त्यांनी या सत्संगामध्ये यावंच कशाला? नासून या जाय रस. आणि असे लोक जर आले, कोणी म्हणलं असेल तुकोबारायला, अहो तुकोबाराय येऊ द्या ना. जर दुष्ट लोक जर संतांच्या संगतीमध्ये आलेच नाही तर मग त्यांचा दुष्टपणा जाईल कसा? ज्ञानोबारायांचा एक अभंग आहे, ते आता गाथ्यामध्ये चिंतनामध्ये गेला. तिथं ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे की मी नाजूक आहे. एका गवळणीचं रूपक केलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी नाजूक आहे, मी सुकुमार आहे, माझ्या अंतकरणामध्ये भक्ती आहे, माझ्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, आणि या प्रेम भक्तीने मी नाजूक झालेले असल्यामुळे मला एक वर पाहिजे आहे, पण तो आडाणी असावा, सुंदर नसावा, तो गायी सांभाळणारा म्हणजे गोवारी असला तरी चालेल, तो अक्षरशत्रू असला तरी चालेल, तो काळा कुळकुळीत असला तरी चालेल, तो तब्येतीने चांगला नसला, रोड असला तरी चालेल, पण एखादा सुंदर असेल, चांगला कुलवान असेल, संपत्तीवान असेल, तेजस्वी असेल, धष्टपुष्ट असेल तरी तो मला नको. मग कोणी म्हणलं असेल का नको? ते सगळा त्याचा विचार तो ज्ञानोबारायांनी मांडला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तो जो सुंदर आहे, धष्टपुष्ट आहे, निरोगी आहे, कुलवान आहे, तो म्हणजे काय? अभक्त आहे तो. पण हा जो आहे ना आडारे, ह्या सगळा हा फक्त हरिभक्त आहे, आणि असा पती मला असावा असं ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आणि नंतर मग पुढे एकाने प्रश्न विचारला ज्ञानोबारायला, अहो असू द्या ना, तो सुंदर आहे ना, स्वरूप आहे ना, मग त्याच्यासोबत तुम्ही लग्न करून तुमच्या सामर्थ्याने त्याला तुम्ही बदलवा ना.
तर ज्ञानोबाने सांगितलं अशा दुष्ट लोकांच्या संगतीत जाऊन त्यांना आपण बदलू शकत नाही, उलट तेच आपला घात करतात. याच्याकरता ज्ञानोबाने उदाहरण दिलं, मी सुकुमार आहे म्हणजे फुलासारखं आहे, मग माझ्या फुलासारखं जीवन मी महिषाच्या हातात द्यावं का भ्रमराच्या हातात द्यावं? भ्रमराच्या हातात जर दिलं तर तो त्याचा सुगंध चांगला घेईल आणि त्याला तो जपेल, आणि जे सुगंधित असणारं नाजूक फुल जर महिषाच्या हातात दिलं तर ते पाय देऊन त्याचा नासुडा करून टाकेल. म्हणून अशा लोकांच्या सहवासात जाऊ नका. आणि तिथं ज्ञानोबाने उदाहरण दिलंय पाण्यामध्ये, जसं बाबा पाठात आपल्याला हे उदाहरण सांगतात ना, तेच उदाहरण ज्ञानोबाने तिथे दिलंय. पाण्यामध्ये दगड ठेवला तर तो किती दिवसांनी बोटचापा होतो? तो बोटचापा होत नाही, उलट त्याच्यावर शेवाळ येतं, आणि शेवाळ्या चढलेल्या दगडावर जर आपला पाय पडला तर व्यक्ती घसरतो आणि बत्तीसे बाहेर येतात. तेच सांगतात तुकोबरा इथं. असा जो काळ्या तोंडाचा आहे त्याला जर परमार्थ आवडत नाही तर त्याने आमच्यात यायचंच कशाला? तिकडंच राहायचं ना त्यांनी. त्याला जर आवडत नाही तर मग कशाला काळं तोंड घेऊन इथं यायचंय? मग कोणी म्हणलं असेल तुकाराम महाराजाला, अहो तुमच्या संगतीत आले नाही, संतांच्या संगतीत जर हे लोक आले नाही तर यांच्यामध्ये बदल कसा होईल? तुकोबराय म्हणले त्या आपल्यामध्ये येऊन त्यांच्यामध्ये बदल होत नसतो, उलट नासून या जाय रस या संगती खळाचे पंगती नारायणा. हे नारायणा, खळाचे संगती पंगती रस नासून या जाय. खळ लोक जर चांगल्या ठिकाणी जर आले तर त्या ठिकाणी उत्पन्न झालेला भक्तीचा रस, ज्ञानाचा रस, विरक्तीचा रस नासून जातो. म्हणून ज्या नामयज्ञामध्ये अशा नासाडी करणारे, रसाचे नाशाडे करणारे जे लोक असतात ना, अशा नामयज्ञामध्ये जाणकार लोक जात नाहीत, तिथं ते तारखी देत नाहीत. हाच भाव आहे. तो काय करतो? तोंडा वाटे नर्क काढी अमंगळ मिष्ठान्न विटाळ करी सुने. मग असा जो खळ व्यक्ती जो असतो ना, तो काय करतो? तोंडावाटी अमंगळ नरक काढी. आपल्या तोंडातून तो काय करतो? अमंगळ बोलतो. मला वाटतं 16व्या अध्यायाचं ना, सतियाने सत्पुरुष दानशीळ याज्ञिक किंबहुना अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची झामे जे निर्वाळली होम धर्मे श्रोतादिकी. पुढे तया दोषाची आ काळकुटी बासतुनी दासटी कुबोळाची सुदती सुती कांडे. ज्ञानोबा म्हणतात हे वर सांगितले सती सत्पुरुष आणि अशा महात्मेवर तो काय करतो? कुबोलाची तिखट असणारे बाण सोडतो, म्हणजे त्यांना नावं ठेवतो, त्यांची निंदा करतो. आणि अशा महात्म्याविषयी त्याचं जे बोलणं आहे ना, ते म्हणजे काय? तोंडावाटी काढी अमंगळ. तोंडाविषयी त्या मुखातून अमंगळ काढतो. कसं? मिष्टान्न सुने विटाळ करी. एखादं मिष्टान्नाची पंगत आहे, पाक निष्पन्न झालेला आहे, पण कुत्र्यानं जर त्याला तोंड लावलं तर ते काय होतं? अमंगळ होऊन जातं. तुका म्हणे नाही संताची मर्यादा. आणि असा हा जो नास्तिक असतो, हा जो अमंगळ जो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला संतांची सुद्धा मर्यादा नसते. ते वैराग्य राजस तामस ते न मानीचे संतास. हे जे राजसी तमसी जे लोक असतात ना, ते संतांनाही मानत नाही. तिथं नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, त्यांना संतांची सुद्धा मर्यादा नसते. मग संतांना देखील ते नाव ठेवतात, संतांची देखील निंदा करतात. आणि असे जे लोक आहेत की जे आल्याच्या नंतर भक्तीचा ज्ञानाचा रस वितळून जातो, असे जे लोक आहेत चांगल्या महापुरुषांची निंदा करतात, संतांना देखील नाव ठेवतात, तो कुबराय म्हणतात तो मातृगमन करणारा आहे. त्याची निंदा केली तरी काही दोष नाही. लेकरा आईते त्याचे जतन दावी निजधन सर्व जोडी त्यापरी आमुचा झालाशे सांभाळ देखिलाची काळ नाही आड भुकेचे सन्निध वसे स्तनपान उपायाची भिन्न चिंता नाही आळवणी तुका उभा पैल थडी घातली या उडी पांडुरंगे लेकुराचे. पित्याचे जतन म्हणजे पित्याने आयुष्यभर जतन केलेलं सर्व नीच धन त्याने जे काय जपून ठेवलेलं आहे, संगोप म्हणजे जमा करून जे ठेवलेले जे धन आहे ते लेकराच्या आईते, ते मुलाचं सगळं आईतं होऊन जातं. त्यापरी आमुचा झाला असे सांभाळ, त्याप्रमाणे हे देवा आमचा सांभाळ झाला. आणि असा सांभाळ झाला काळ देखिलाची नाही. काळ आम्ही डोळ्याने पाहिलाच नाही, त्याचा आम्हाला दर्शन देखील झालं नाही. भुकेचे सन्निध वसे स्तनपान, भुकेच्या वेळी जर भूक लागल्याच्या नंतर जर आपल्याच आईचं स्तनपान करण्याकरता जर मिळत असेल तर उपायाची भिन्न चिंता नाही. दुसरे काही उपाय करावेत भूक भागवण्याकरता, हे करण्याची चिंता आम्हाला नाही. आळवून तुका उभा पैल थडी, हे देवा म्हणून आम्ही तुझीच वास पाहो, मी दुसऱ्याची इच्छा अंतकरणामध्ये करणार नाही. म्हणून हे देवा आम्ही तुझी आळवणूक करून पैल थडी उभा, मी निवांत उभा राहिलेलो आहे. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आम्ही देवा तुझ्यावरती भार घातलेला आहे, म्हणून उभा राहील तुझ्यावर भार घालून आम्ही निवांत उभा राहिलेलो आहेत. घालून या भार राहिलो निश्चिंती, आम्ही तुझ्यावर भार घालून उभा राहिलेलो आहोत. हे देवा आम्ही दुसऱ्याची वास पाहणार नाहीत, आमचं जतन तू करणार आहेस. असं तो कुबारा ज्यावेळेला देवाला बोलले त्यावेळी पांडुरंगी उडी घातली. त्यावेळेला देवाने उडी घातली आणि तो कुबाराला गाढ आलिंगन दिलं
त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्यालाही गाढ आलिंगन द्यावं आणि आपल्याही जीवनाचं कल्याण करावं हीच मनोकामना करून झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी समर्पित करतो. बरोबर 11:04 झालेत. मी ज्यावेळेला बोलायला लागलो होतो त्यावेळेला 11:04च झाले होते. झालेली सेवा आपलं 9:34 झाले होते. चालायचंच, काहीतरी चुकतच असतं इथं बसल्याच्या नंतर. परंतु अशा चुका परत होऊ नयेत अशी कृपादृष्टी तुम्हीच करा. जे काही बोललो बाबांच्या सहवासामध्ये राहून जे काही ऐकायला मिळतं आणि चाळणीरूपी बुद्धीतून जे काही शिल्लक राहतं, जे काही चाळणीरूपी बुद्धीतून शिल्लक राहिलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. योग्य बाबाचंच, अयोग्य ते माझ्या बुद्धीचे दोष. तुमच्या मनामध्ये काही दुसरा विचार आला असेल, पण सगळंच समर्पण करण्याकरता एवढी माझी योग्यता नाही. पण तुम्ही म्हणाल मग एवढा तरी भाव कशाला शिल्लक ठेवला, तेही मग त्यांना समर्पित करून टाकू. योग्य अयोग्य सगळं बाबाचं आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि बाबाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.